असं म्हटलेलं आहे बघा. हा विसर्ग आहे, त्याच्या पुढे च छ जर आला तर काय म्हटलेलं आहे बघा. विसर्गाच्या पुढे च किंवा छ आल्यास च बद्दल विसर्गाचा काय होतो, षटकोन श होतो का शिवाजीचा श होतो, शिवाजीचा. आणि तथ आल्यास काय म्हटलेलं आहे, थ आला जर विसर्गाच्या पुढे समजा तथ आला तर काय होणार, षटकोन श होणार, कसं सावित्रीचं स होणार. आणि विसर्गाच्या पुढे ट ठ जर आला तर काय होणार बघा, षटकोन श होणार. असा हा नियम आहे बघा. म्हणजे जर च किंवा छ पैकी जर कोणी आलं तर श होणार, त किंवा थ पैकी आलं तर स होणार, आणि त किंवा ठ पैकी कोणी आलं तर षटकोन श होणार. असा हा नियम आहे. ठीक आहे, आपण बघूया. चला, पहिलं उदाहरण काय बघा, दु अधिक चिन्ह असं आहे बघा. दु अधिक चिन्ह आहे का पाहिजे होतं तुम्हाला, सांकेतिक भाषेतलं पाहिजे, नको राहू देत, मी लिहिलं असं लिहितो वाटल्यास. इथं एक थोडं इथं करतो, असं करतो बघा. नको राहू दे सर, राहू दे सर. हा विसर्ग आहे, विसर्गाच्या पुढे म्हणलेला बघा काय, च छ. एका याच्यात मांडून घ्या वाटल्यास. च छ आल्यास, च किंवा छ आल्यास विसर्गाचा काय होतो, शिवाजीचा श होतो. बरोबर. त्यानंतर विसर्गाच्या पुढे तथ आल्यास, त किंवा थ आल्यास विसर्गाचा स होतो. आणि विसर्गाच्या पुढे कोण आल्यास, ट किंवा ठ आल्यास, असं मांडून घ्या वाटल्यास तुम्ही. ट ठ आल्यास विसर्गाचा षटकोन श होतो, सांकेतिक भाषा. मग आता तुम्हाला कळेल बघा इथं काय. मग आपण दु अधिक चिन्ह काय करूया, घेऊया आपण उदाहरण बघा. दु अधिक चिन्ह. आता सांगा, विसर्गाच्या पुढे कोण आले बघा, च आलेला आहे. मग विसर्गाचा काय होणार म्हटलेला आहे, विसर्ग निघून जाणार, विसर्गाचा शिवाजीचा श होणार. त्याला पूर्ण कोण करणार, च पूर्ण करणार. म्हणजे कसं होणार बघा, दुष्चिन्ह असं. आता ही जुनी पद्धत आहे, नवीन पद्धतीनुसार दुष्चिन्ह असं करायचं. दुष्चिन्ह उलट चार करायचं. दोन्ही बरोबरच आहे, फक्त योग्य हे असं आहे बघा खालचं, दुष्चिन्ह. उलट चार करायचं, दुष्चिन्ह. आपण लहानपणापासून असं लिहित होतो, आता आपण असं लिहायचं. ठीक आहे, उलट चार. आणि उलट चार किती अक्षरांसाठी येते ते मी तुम्हाला सांगेन नंतर. दु अधिक चिन्ह दुष्चिन्ह म्हणजे वाईट लक्षण लिहा. दुष्चिन्हचा अर्थ काय होतो, वाईट लक्षण असा होतो. असू दे, काही विषय नाही. दु अधिक चिन्ह दुष्चिन्ह. पुढचं सांगा पुसू हे बघा. नि अधिक चक्र सांगा. नि अधिक चक्र कोण आले बघा, विसर्गाच्या पुढे च आलेला आहे. काय होणार विसर्गाचा, शिवाजीचा श. म्हणजे कसं होणार बघा, निश्चक्र असं होणार. निश्चक्र. आणि आधुनिक पद्धतीने कसं होणार, निश्चक्र असं होणार. निश्चक्र म्हणजे काय, कडकडीत उपवास लिहा. निश्चक्रचा अर्थ काय, कडकडीत उपवास. तुम्ही काय केलाय का कधी कडकडीत उपवास केलाय, ठीक आहे. महिलांनी केला असेल, पुरुषांनी डबल केला असेल. पुसू आता सगळं, सांकेतिक भाषेत पण पुसू. हा चला, आता बघा शनय अधिक चर. काय म्हणतेला बघा, शनय अधिक चर असं आहे बघा. शनय अधिक चर. विसर्गाच्या पुढे च छ आले, काय होणार विसर्गाचा, शिवाजीचा श होणार. म्हणजे कसं होणार बघा, शनय चर असं होणार बघा. ही आधुनिक पद्धत. जुनी पद्धत मग आपल्या पद्धतीने असं शनय चर असं. शनैश्चर म्हणजे शनिग्रह. कोण, शनिग्रह. लागलाय का कुणाला शनिग्रह, शनी लागलाय, मंगळ लागलाय असं म्हणतो बघा आपण. गुरु सुरू आहे, त्या ह्याच्यात लग्न करत आहेत, असं काय काय असते बघा. उलट होते काय, उलट्या होतात. मन अधिक ताप. मन अधिक ताप. आता मला काही कधी उलट्या झाल्या नाहीत, पण मनस्ताप भरपूर झाला. जेव्हा रिजेक्ट यायचं त्यावेळेला मग असं व्हायचं. श येणार बघा,
नाही येणार श. विसर्गाच्या पुढे कोण आले आता त थ पैकी आलेला आहे, मग स होणार. बरोबर आहे. विसर्ग निघून जाणार, विसर्गाचा स होणार. म्हणजे कसं होणार सांगा, स ला तो पुढचा वर्ण पूर्ण करणार. मन अधिक ताप मनस्ताप. यात काही एवढं असं समजून घ्यायची पण गरज नाही, तुम्ही तोंडी उत्तर देऊ शकताय. पुढचं घ्या. पुसो अध अधिक तल सांगा, आधी अधिक तल, त पुढे आहे स येणार. बरोबर ना. म्हणजे कसं होणार, अधस्तल असं होणार बघा. अधस्तल, अधस्तल. आता याचा अर्थ काही मला सापडला नाही, सापडल्यास कळवेल. अधस्तल पुस्तकामध्ये आहे, शब्द आहे, परीक्षेला येऊ शकतोय. अधस्तल जे वेगळं आहे त्याला स्टार करून ठेवायचं बाळा, हेच परीक्षेला येते. हा जाऊया पुढं. दुसरो पुढचा कोणता आहे बघा, दु अधिक टीका आहे बघा. दु अधिक टीका सांगा. टीका दुसरी वेलांटी टीका म्हणजे भाष्य किंवा परीक्षण, आणि पहिली वेलांटी टीका म्हणजे टिळा. लक्षात ठेवा, आपण जे टिळा लावतो ना तो म्हणजे टीका. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना लावलेला आहे. आता कोण आहे बघा, विसर्गाच्या पुढे कोण आले बघा, त ठ पैकी आलेला आहे, त आलेला आहे. तर विसर्गाचा काय होणार, षटकोन श होणार. बरोबर आहे का. म्हणजे कसं होणार सांगा, आता विसर्ग निघून जाणार हो, दुष्टिका असं होणार. या शहराला तो पुढचा वर्ण पूर्ण करणार. दुष्टिका म्हणजे वाईट परीक्षण. दुष्टिका म्हणजे वाईट परीक्षण. पहिली वेलांटी टीका म्हणजे, पहिली वेलांटी टीका म्हणजे टिळा, टिळा, टिपका, टिपका किंवा टिळा. टीका लगा दो. कुठला अनिल कपूरचा पिक्चर आहे की कुठला तर, जे दायिका कुठला तर आहे बघा, ती दोन नटी श्रीदेवी आणि ती उर्मिला मारतोडकर. पिक्चर बघितला कधी. दुसरी वेलांटीचा भाष्य किंवा परीक्षण. आपण एकमेकावर टीका करत नाही का, भाष्य करत नाही का, ती टीका हो. आपण म्हणतो माझ्यावर टीका करायला आले, यांनी यांच्यावर टीका केली, ती टीका म्हणजे ही. लक्षात ठेवा दुसरी वेलांटी. आणि दुष्टीका म्हणजे वाईट परीक्षण. दु म्हणजे वाईट, दूचा अर्थ होतो वाईट, वाईट परीक्षण असं दुष्टीका. संत सूर्य तुकाराम नावाचा ग्रंथ आनंद यादवानी लिहिला आणि त्याच्यावर दुष्टीका झाली. थोडक्यात वाईट परीक्षण केलं लोकांनी, तुकारामांना बाटवलं, तुकारामांना असं केलं तसं केलं. पण आनंद यादवांच्या दृष्टिकोनातून तसं लिहिलं गेलं नव्हतं. शब्दामध्ये तुम्हाला माहिती आहे अनेक अर्थ असतात, काही जणांनी शब्दांमध्ये हे केलं, त्यांना पकडलं असं. ठीक आहे, चला. नि अधिक तेज सांगा. नि अधिक तेज, निस्तेज. आता पुढे कोण आले, त आलेला आहे, मग कोण येणार, स येणार. विसर्ग निघून जाणार. म्हणजे कसं होणार बघा, निस्तेज असं. तेजही न म्हणायचं याला, निस्तेज म्हणजे तेज नसलेला. जाऊ दे पुढं. अध अधिक छवी, अध अधिक छवी घ्या. अध अधिक छवी. विसर्गाच्या पुढे कोण आले बघा, च छ पैकी आलेले आहे. मग आता इथे कोण होणार, विसर्ग निघून जाणार. विसर्गाचा शिवाजीचा श होणार. म्हणजे कसं होणार बघा, अधश. कसं पूर्ण करणार, अधश छवीला हे असं उलट चार करायचं आणि असं करायचं. अधश छवी. किंवा मग आपल्या जुन्या पद्धतीने बघा, संस्कृत शब्द आहे हा, याचाही अर्थ काय मला माहित नाही, पण आला परीक्षेला तर ह्या पद्धतीने सोडवायचा. अधश छवी हा येईल चुकून लक्षात. हे असं असते ना तेव्हा मग संधियुक्त शब्द येतो आणि मग अध अधिक छवी असं सोडवायचं आहे. लक्षात घ्या. आदर्श, आदर्शा असं काहीतरी येते बघा, हे मुलांना कळत नाही म्हणून. किंवा मग अध अधिक छवीचं काय होईल की अशा पद्धतीने संधियुक्त शब्द होईल. ठीक आहे, जाऊ दे. पुढे बघा, चक्षु अधिक तेज. चक्षु अधिक तेज. चक्षु म्हणजे काय, डोळा, डोळा. बरोबर आहे. चक्षु अधिक तेज. विसर्ग निघून जाणार, पुढे तर असं येणार आता. बरोबर का. म्हणजे कसं होईल सांगा, चक्षुस तेज म्हणजे डोळ्यांचे तेज. दारू पिल्या येते. शिर अधिक छेद. पुसू हे तुम्ही सोडवायला लागलाय बघा, आता जमायला लागले तुम्हाला. मी फक्त औपचारिकतेसाठी हे करतो, तुम्ही बाकीचं सोडवलेलंच आहे. शिर अधिक छेद सांगा. पुढे कोण आले बघा, आता छ आलेला आहे.
मी मुद्दामून अशी उलटी सुलटी काही क्रमाने घेतलेली नाही, क्रमाने शच घेतले नाही, क्रमाने असं मुद्दाम केले म्हणजे आपल्याला कळावं, आपला सराव व्हावा. एक क्रमाने एकत्र आले की पोरं काय करणार आहे तसंच घेणार, मग क्रमाने तच आलं की ते स जोडायचंच असं, मग ते उलट सुलट केलंय मी मुद्दाम. विसर्गाच्या पुढे छ आले बघा आता, तर विसर्गाचा काय होणार, शिवाजीचा श होणार, बरोबर का. शिराधिक छेद शिरच्छेद म्हणजे कसं होणार मग शिरच्छेद असं करायचं. किंवा मग आपल्या पद्धतीने जुन्या पद्धतीने कसं करणार, शिरच्छेद असं. आणि आपण कसं लिहितोय मग, विसर्गाच्या पुढे च आले असे होतो, आपण कसं लिहितोय बघा हा शब्द शिरच्छेद. दोन्ही पद्धतीने लिहा वाटल्यात तुम्हाला जो योग्य वाटतं. सर्वात योग्य हा, याला उभी मांडणी पण म्हणतात, याला आडवी मांडणी म्हणतात, पण हे आता अशा पद्धतीने लिहायचं. पुढे कुठला आहे बघा, डोळ्याला अक्ष चक्षु, अक्ष चक्षु लोचन नयन इक्ष, इक्षा, इक्षा नाही, इक्षा म्हणजे पाहणी करणे, चक्षु म्हणजे डोळा. अक्ष चक्षु, हा अक्ष, डोळ्याला अक्ष एक समानार्थी शब्द आहे, चक्षु नावाचा एक समानार्थी शब्द आहे, लोचन नावाचा एक समानार्थी शब्द आहे. सुलोचना म्हणतात बघा, सुलोचना म्हणजे चांगल्या डोळ्याची, आणि सुलोचन नाव असते पुरुषाचं चांगल्या डोळ्याचा, सुलोचन. अजून काय, नयन नावाचा एक शब्द आहे, नयन. अजून काय, डोळा. भेदा, भेदा पण म्हणतात, भेदा, भेदा डोळ, डोळा. आणि प्रज्ञाचक्षु म्हणजे काय सांगा, चक्षु म्हणजे डोळा आणि प्रज्ञाचक्षु म्हणजे काय, बुद्धीचा डोळा, बुद्धीचा डोळा. प्रज्ञाचक्षु म्हणजे काय बघा, प्रज्ञा म्हणजे बुद्धी ना. प्रज्ञाचक्षु म्हणजे अंध, आणि अंध लोकांना जास्त बुद्धी असते. अंध, दिव्यांग, तुमच्या समोर एक उदाहरण आहेच, आहेत का हुशार, म्हणून मी इथं आहे. हुशार नसतो तर तिथं असतो, बरोबर ना. आणि हे मराठी व्याकरण शिकवणं एवढं सोपं नाही आहे, शिकणं फार सोपं आहे, पण शिकवणं एवढं सोपं नाही आहे. ह्याच्यात कस लागतो लक्षात घ्या. आणि कुठेही चौथ्या प्रश्न वगैरे, अगदी युपीएससी ला सुद्धा मी शिकवलेला आहे. एमपीएससी ची मुलं फार चिकित्सक असतात, हे असं का तसं का फार विचारतात. आता युट्यूबला सुद्धा आपल्या बरेचसे मेसेज वगैरे असतात, याचं उत्तर सांगा, हे असं कसं काय वगैरे वगैरे, तर ते तेवढ्याच ताकदीने उत्तर द्यावी लागतं. चला कुठं आलं बघा, राम अधिक टिकते. येऊ, तुम्ही सोडवलंय का, राम अधिक टिकते. कसं होणार सांगा, पुढे कोण आले, त आलेलं आहे, मग विसर्ग निघून जाणार. विसर्गाचा काय होणार, षटकोंश होणार, बरोबर का. टठ आले की षटकोंश होते, म्हणजे कसं होणार बघा, रामष्टिकते असं होणार. रामष्टिकते काय आहे, हा एक ग्रंथ आहे, ग्रंथाचं नाव आहे रामावर केलेली टीका. सीतामातेला अग्निपरीक्षेला सामोरं जायला लावलं वगैरे वगैरे, तिच्यावर शंका घेतली, देवासून शंका वगैरे, असं सगळं बरेचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे, चला. राम अधिक टिकते, रामष्टिकते. धनु अधिक टंकार, धनु अधिक टंकार सांगा. धनु अधिक टंकार कसं होणार, आता इथे ट आलेला आहे तरी सुद्धा काय होणार, मग षटकोंशच होणार. सांगा कसं होणार, हा धनुष्टंकार असं होणार. धनुष्टंकार, धनुष्टंकार म्हणजे काय, धनुष्यबाण. धनुष्यबाण जेव्हा तुम्ही सोडता असा आवाज येतो बघा, येतो का, बाण सोडला की असा आवाज येतो एक प्रकारचा, त्याला म्हणायचं धनुष्टंकार. म्हणजे धनुष्याचा आवाज, धनुष्य बाणाचा आवाज, सुटतानाचा आवाज, असा विशिष्ट आवाज निघतो, माहित आहे ना. चित्रपटात वगैरे काढतात ते, नाटकात असते ते वेगळं, चित्रपटात दाखवतात बघाय ना, असं ते निघतंय. मग असं आपण वीर हनुमान किंवा अशी मालिका आपण बघायचो बघा, महाभारत. मी तर शाळेतनं निघताना आवडीनं बघायचो ते. कुठं तर थांबायचो एका गल्लीमध्ये, घराच्या दारासमोर थांबायचो एखाद्या, आणि मग दप्तर पाठीलाच असायचं आणि ते असं बघायचं हनुमान. त्यानंतर आणि कुठली शक्तिमान नावाची मालिका सुद्धा आम्ही चोरून बघायचो. आमच्याकडे टीव्ही नव्हती हो, मग
ती शेजाऱ्याच्या तिथं जिथं असेल तिथं उभं राहायचं ते तेवढं बघायची मालिका आणि मग घरी जायचं. शक्ती मालिका आवडायची आम्हाला. आणि अलिफ लैला तुम्हाला माहितीये का? अलिफ लैला नावाची मालिका. अलिफ लैला तुम्ही बघितल्या? तुम्हाला नसेल माहिती. आम्ही लहान असताना होते अलिफ लैला म्हणून. असं शक्तिमान, अलिफ लैला. हा अलिफ लैला अभ्यास कर पहिला आम्ही म्हणायचो. अलादीन पण होती. अल्लादीन, जादूची अंगठी, अशा बऱ्याचशा मालिका पूर्वी होत्या. मग हळूहळू मग या शक्तिमान आली. मग CID वगैरे बघायला लागलो. असं CID तर मला वाटतं 25 का 26 वर्ष झाली चालू आहे अजून CID. चला धनु अधिक टंकार झाला असं का? आता पुढे जाऊया. अजून उदाहरण आहेत का बघा? नाही. आता पुढचा या नियमाला काही नाव वगैरे नाही. डायरेक्टल्या नियम क्रमांक 7 नि अधिक रस आणि नि अधिक रव आणि नि अधिक रधन असे 3 आहेत बघा. काय म्हणतेलं वाचा नियम? विसर्गाच्या मागे अ सोडून इतर कोणताही स्वर. विसर्गाच्या मागे म्हणजे कुठे? विसर्गाच्या मागे अ सोडून म्हटलेला आहे. अ सोडून म्हणजे काय हो? अ नसताना अ नाही पाहिजे बरोबर का? म्हणजे ई असू दे उ असू दे चालतंय बरोबर का? हा आल्यास म्हटलेला आहे. व विसर्गानंतर काय आल्यास म्हटलेला आहे? र आला. विसर्गानंतर र आला तर विसर्गाचा काय होतो म्हटलेला आहे? लोप होतो म्हटलेला आहे. आणि विसर्गाच्या आधीचा स्वर जो आहे म्हणजे इथला जो ई असेल उ असेल तो काय होतोय बघा? दीर्घ होतो असं म्हटलेलं आहे. आपण घेऊया बघा शब्द नि अधिक रस. बघा आधी समजून घ्या कसं झालं ते निरस. बघा विसर्गाच्या काय म्हटलेलं आहे सांगा? विसर्गाच्या मागे अ सोडून कोणता आलेला आहे? ई आलेला आहे. आणि पुढे र आहे का बघा? आहे का र? तर विसर्गाचा काय होणार म्हटलेला आहे? लोप होणार. लोप होणार म्हणजे काय होणार? विसर्ग निघून जाणार. आणि विसर्गाच्या आधीचा जो स्वर आहे तो काय होतो? दीर्घ होतो. हा रस्व आहे का दीर्घ आहे? रस्व आहे पण हा दीर्घ होणार. बघा कसा होणार? दीर्घ होणार. विसर्गाच्या आधीचा स्वर दीर्घ होणार. म्हणजे कसं होणार सांगा मग आता? म्हणजे विसर्ग निघून गेलाय आणि विसर्गाच्या आधीचा स्वर काय होणार आहे? दीर्घ होणार आहे. म्हणजे रस्व वेलांटी आहे ती दीर्घ होणार आहे. म्हणजे कशी होईल? अशी होणार बरोबर आहे. विसर्ग निघून गेला अधिक चिन्ह काढून टाकायचं. पुढचं आहे तसं जोडायचं झालं. नि अधिक रस निरस एवढं सोपं आहे. निरसाची पोड करा म्हटलं की असंच करायचं. नि अधिक रस करायचं. लक्षात ठेवा हे जे वेगळं आहे ते लक्षात ठेवायचं. परीक्षेला हमखास येते. नि अधिक रवा तुम्ही सोडवा काय येणार? सेमच आहे काय अवघड नाही. पुसू हे आता लिहा. झालं बोलून? आम्ही दोघं दोस्त गप्पा मारू मस्त. वर्गात क्लास सुरू असताना मज्जा बाबा. कसं जमतंय सगळं तुम्हाला? पुसू आता. विद्या विद्या नव्हे विद्याच ना ज्योती काय? हा चला बघा नि अधिक रव तुम्ही सोडवा बघू. विसर्गाच्या मागे कोण आहे बघा? निरस म्हणजे बेचव किंवा शुष्क. निरसचा अर्थ लिहा. निरस मगाशी बेचव किंवा शुष्क. शुष्क असा शब्द कोरडा बेचव चव नसलेला निरस. नि अधिक रव सांगा काय म्हटलेलं आहे बघा? विसर्गाच्या मागे अ सोडून कोणता आलेला? ई आलेला आणि पुढे र आले का बघा? आलाय. तर विसर्ग निघून जाणार आणि विसर्गाच्या आधीचा जो स्वर आहे तो काय होणार? दीर्घ होणार. आधीचा स्वर दीर्घ होणार. म्हणजे कसं होणार सांगा? चला निरव असं आहे ना. विसर्गाच्या आधीचा स्वर दीर्घ झाला विसर्ग निघून गेला. रव पुढे आहे तसं ठेवायचं. नि अधिक रस सॉरी नि अधिक रव निरव. आलं लक्षात? निरव म्हणजे काय सांगा? गाण्यामध्ये आहे बघा दे धक्का नावाचं पिक्चर आहे. दे धक्का. निरव शांतता अवती भवती रात किडे किर किर करती आहे ना गाण्यात. ती पोरगी नाचते बघा. शुक्रा उगवली शुक्राची चांदणी. निरव म्हणजे काय? निशब्द. निरव शांतता अवती भवती म्हणजेच निशब्द. द्या म्हणजे कोणीही बोलत नव्हतं. निशब्द शांतता होती. रात किडे ही किरकिर करती उगवली शुक्राची चांदणी. नि अधिक रव निरव. नि अधिक रोप दुसरी वेलांटी येत नाही. निरोपला पहिलीच वेलांटी राहते म्हणून यात बसत नाही. अपवाद मध्ये पण नाही.
नि अधिक रोप असं होतच नाही. निरोप हा शब्द कुठला आहे? सॉरी, हा प्रॉपर शब्द आहे रे, हा काही संयुक्त शब्द नाही. नि अधिक रोप असं नाही. जर यात बसवलं तर दुसरी वेलांटी असं होत नाही. विसर्गाच्या पुढे र पाहिजे बाळा, इथे विसर्गाच्या पुढे रो आलेला आहे, चालत नाही. चला, म्हणजे नि अधिक रोप, त्याचं म्हणणं काय की नि अधिक रोप करूया, अपवाद आहे का? पण नाहीच होत. विसर्गाच्या पुढे र पाहिजे, तर रो आहे, रो चालत नाही, र पाहिजे. इथं बघा र सगळीकडे आहे, रा नाही, रू नाही, रा रू काहीच नाही. नि अधिक रदन घ्या, सोडवा बघू. नि अधिक रदन काय येणार? डायरेक्टली हो, कसं होणार? फक्त वेलांटी बदलणार, काय होणार मग? नि अधिक रदन निरदन असं होणार बघा. चला, निरदन म्हणजे काय, त्याचा अर्थ आपण बघूया. हा बघा, पहिली वेलांटी नि चा अर्थ किंवा जो तो बदलून आलेला नि जो आहे त्याचा अर्थ होतो नाही किंवा नसणे. नाही किंवा नसणे. आता बघा, आपण काय करूया, थोडस पुढे जाऊया. इथं नीर जो शब्द आहे त्याचा अर्थ आपण बघूया. नीर सांगा बघू, नीर म्हणजे काय हो? पाणी, बरोबर आहे. आता इथं फक्त द चा अर्थ एक आपण लिहून घेऊया. द म्हणजे देणारा. द चा अर्थ काय होतो? देणार. आपल्याला निरदन या शब्दाचा अर्थ काढायचा, म्हणजे पुढून घेतोय पहिल्यांदा मी, लिहून घ्या हे पटपट पटपट माझ्या बरोबर. निरदन, द म्हणजे देणारा. आता आपण रदन नावाचा शब्द हे करूया, बघूया रदन म्हणजे काय बघूया. तर रदन म्हणजे काय माहितीये का तुम्हाला? दात, बरोबर आहे. रदन म्हणजे दात, मान्य. आता मग आपल्याला निरदनचा अर्थ लिहून घ्यायचा आपल्याला, म्हणजे पटवून घ्यायचा आहे आणि सांगायचं. नवीन मुलांनी सांगा पटपट. निरदन म्हणजे काय? तर यावरून तुम्हाला कळालं असेल. पाण्याचं दान देणारा. पाण्याचं दान देणारा. मोठा हंडा आणा, त्यात बुडून मरतो. पाणी दान करणारा. पाणी दान, इथं दानचा काही संबंधच नाही ना, यावरून आपल्याला कळून घ्यायचं. दात आहे तिचं. दात आहे हो, दान. तुम्ही दान दिलंय? अरे देवा, म्हणून तुम्हाला पुढे बसा म्हणतोय मी. दात आहे ते, दान नाही. सांगा. हा पाणी देणारा. हा, पाणी देणारा. पाणी देणारा नाही होत. अजून निरदन, दात नसलेला. एवढं सोप. दात नसलेला. हो बघा की, नि म्हणजे नाही, आधीच लिहून दिले. रदन म्हणजे दात, निरदन म्हणजे दात नसलेला. संपला विषय. काय मॅडम, तुम्ही काय म्हटलं? पाण्याचं दान देणार. पाण्याचं दान देणार. पाण्याला दात देणार एवढं जरी म्हटलं असं तरी बरं वाटलं. हा झालं. नि अधिक रदन, निरदन लिहिले अर्थ पुसू. चला, आता पुढचा नियम काय बघा. नियम क्रमांक 8वा काय म्हणतोय बघा, वाचा. विसर्गाच्या ऐवजी येणार आहे. विसर्ग दिसतोय का तुम्हाला इथं पुढे? विसर्गाच्या ऐवजी कोण आले बघा. कोण आले बघा. कोण आले बघा. कोण आले? र आलेले. विसर्गाच्या ऐवजी र आलेला आहे. आणि मागे अ म्हणलेला आहे. विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या र च्या मागे अ आहे का? र च्या मागे अ कुठे आहे? कुठे आहे? पुनर, इथं न मध्ये आहे बघा. अंतर त मध्ये आहे का? र च्या मागे अ. आणि पुढे मृदू वर्ण. मृदू वर्ण किती आहेत? वर्ण म्हणलेला आहे. मृदू वर्ण 37 आहेत, बरोबर का? 13 वजा 50 मधून 13 वजा करायचे, बरोबर का? येणारी रक्कम जी आहे ती मृदू वर्णांची 37 रक्कम, म्हणजे 37 आहे बघा संख्या. 13 कठोर व्यंजन आहेत. प्रत्येक वर्गामध्ये 2 आणि शेष 3, 13. बाकी उरलेले सगळे मृदू आहेत. म्हणजे इथं पुढं म्हणलेलं आहे, पुढं मृदू वर्ण. पुढं 13 कठोर व्यंजनापैकी कुठलंच नाही बघा. न मृदू आहे का कठोर आहे? सगळे अनुनासिक मृदूच आहेत बघा. सगळे स्वर मृदूच आहेत. ज च छ कठोर, ज मृदू आहे. सगळे स्वर मृदू, सगळे स्वर बघा. स्वर नाही तर व्यंजन आहे. क ख, क ख कठोर आहे ना, आणि ग हे मृदू आहे बघा, मृदू. य अर्धस्वर सगळे मृदूच. व मृदूच आहे. म सगळे अनुनासिक मृदूच आहेत. आ स्वर मृदू आहे का सगळं. कुठेही पुढे तुम्हाला कठोर व्यंजन दिसणार नाही बघा. पुढे विसर्गाच्या म्हणजे र च्या ऐवजी येणार आहे किंवा पुढे दिसतं का? कुठेही नाही. तर काय म्हणजे र कायम राहणार आहे. र आहे तसा राहणार आहे. आता आहे तसा राहणार म्हणजे काय करणार तो? काय करतोय बघा. आता जिथं पुढे स्वर आहे ते स्वर काय करतील? र ला पूर्ण करतील.
आणि जर स्वर नसतील तर तो काय करतो र 4 ध्वनी चिन्हाच्या मार्फत काम करतो. आणि तो कुठल्या ध्वनी चिन्हाच्या मार्फत काम करतो ते आता आपण बघूया. आधी पहिला शब्द घ्या, पुनर अधिक आवृत्ती. काय होणार सांगा? पुनरावृत्ती. र ला पुढचा वर्ण पूर्ण करणार, संपला विषय. पुनरावृत्ती असं होणार बघा. हा शब्द झाला. हा समजलं. पण पुढच्या शब्दामध्ये र ला पूर्ण करायला स्वर आलेला नाही. मग काय आहे बघा, अंतर अधिक नाद. बरोबर आहे का? आता इथं र ला आ पूर्ण करायला आहे का? स्वर आलाय का? पूर्ण करायला नाही. व्यंजनांना स्वर पूर्ण करतात, व्यंजनांना व्यंजन कशी पूर्ण करतील? मदत करत नाही. तर तो काय होईल बघा, एक तर तो रफाराच्या माध्यमातून असेल, तिरपेरेश, अर्धचंद्र किंवा काकपद. मग इथं कोणाच्या माध्यमातून जाईल तुम्ही विचार करून बघा. अंतर्नाद रफाराच्या माध्यमातून. कोणाच्या डोक्यात रफार देऊ? म्हणजे र निघून जाणार आणि र ची जागा रफार घेणार. कसं होईल सांगा? कोणाच्या डोक्यावर? त च्या डोक्यावर ठेवू का नाच्या डोक्यावर? नाच्या. अंतर तर त नंतर उच्चार होते अंतर्नाद. पुढचं सोडवताय असं पुसूया सगळं. सोडव बघू. पुनराधिक जन्म. पुनराधिक जन्म हा सारखा परीक्षेला येतोय बघा. पुनराधिक जन्म. च छ कठोर, ज मृदू आहे. आता र काय करतो? र निघून जाणार आणि त्याचा रफार होणार. कोणाच्या डोक्यावर जाईल? ज च्या. ज च्या डोक्यावर जाणार. हा सारखा परीक्षेला येतोय, सारखा येतोय बघा. आतापर्यंत 15-16 वेळा विचारला असेल. पुढचं सोडवा बघू. पट 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 सोडा. डायरेक्ट बरोबर चिन्ह देऊन घ्या. पाणी कुठे आहे? पाण्यात कमी सड आहे का? आता कार्यकर्त्याचे हे सुरू आहेत, परीक्षा सुरू आहेत, परत यात्रा सुरू होणार. मग काय यात्रा सुरू होणार. थोडक्यात सुरू झालेत मॅडम. काही जणांची यात्रा सुरू झाल्यात ना. मग तेच की आमची यात्रा आहे सर, आमचा गुगुळ आहे, आमचं हे आहे ते आहे, असं रोज कारण असतात ना. यात्रेला सांगितलं तर येणार बाळा तू. मी येणार नाही का म्हणालाय म्हणून म्हणलं. आता चोरून खाल्ल्यावर काय, आम्हाला शाकाहारी पण चालतंय असं काय नाही. पुरणपोळी वरण खायला घेऊन या. येतो की 200 रुपयाचं खायला घेऊन येतो. यात्रा आणि पेट्रोल 100 आहे की नाही. एवढं मटण वाढणार. 300 रुपयाचं मटण घरात थोडी दिवस आहे. एवढं झालं सर आपलं. नाही पहिलं मी लय लाजायचो. मित्र म्हणला अरे लाजायचं नसते म्हणला, मला खायला लाजायचो. यात्रा असली, यात्रा मग म्हणल्या कशाला म्हणतात, माही कशाला म्हणल्या, माहीत असं वाढतात भरपूर. म्हणलं अजून कसं काय किती खातात उगाच म्हणतील म्हणून आम्ही थोडंच खायचो. मित्र म्हणला तसं नसतंय, माहीला हे वाढतात असं भरून बाऊल बिऊल असं भरून आणतात. एकेकांच्या घरात तर बकरीच कापलेल्या असतात लय ठिकाणी. आता या 2-3 वर्षात तुम्ही जाय नाही कुठं, पण लय ढीग खा की खा नुसतं असं. मित्र म्हणला नाही लाजायचं म्हणला, यात्रा एकदाच असत्या आणि सगळ्या यात्रा एप्रिल मेच्या दरम्यान. घाम पुसून रुमाल भिजला आणि ते गरम गरम वाटले की नाकातनं पाणी. ठीक आहे भानगड म्हटलं येते की नाही. घाम एकीकडून नाकातनं पाणी एकीकडून. मग पाणी प्यायचं का काय करायचं. मीठ कमी पडलं तर मी कधी मीठ घेत नव्हतो. कधी गरज पडली नाही मिठाची. ओरिजिनल मीठ होत. चला जाऊया पुढे. काय काय सोडवलं तुम्ही बघा. अंतर अधिक आत्मा असं सोडवलंय का बघा. हे मी बरोबर चिन्ह देऊन डायरेक्ट लिहितो बघा. सॉरी अंतर आहे त्या आ नाही येणार. अंतरात्मा असं लिहिलंय का बघा. लिहिलंय का. हा ठीक आहे. अंतराधिक गती असं लिहिलंय का बघा. अंतर येणार नाही का सांगा. अंतर असा शब्द येत नाही कारण अनुस्वाराच्या अलीकडील अक्षर ह्रस्व असते बाळांनो, लक्षात ठेवा. बरोबर आहे का. आपला नियम आहे. अ येते आ येत नाही. आपण म्हणताना अंतर म्हणतो, अंतर येत नाही. हे असं आलंय का बघा.
अंतर्गती किंवा अंतर्गत सुद्धा आहे बघा शब्द, दोन्ही पद्धतीने आलेले आहे. अंतर्गती म्हणा अंतर्गत म्हणा चालतंय. असं आले का बघा, आले ना. हा, पुढचा कसा आला बघा, पुढचा अंतर अधिक याम असा आलाय का बघा. आता इथं पुढं व्यंजन आलेलं आहे तर तो काय होणार, रपाराच्या माध्यमातूनच जाणार. अंतर्याम असा आलाय का बघा तुमचा, आले ना. पुनर अधिक वसन असं आलंय का बघा, पुनर्वसन. वच्या डोक्यावर आले का बघा, सच्या डोक्यात ध्यान आहे ना. एकमेकांचं चेक करा, शेजाऱ्यानं चुकले का बघा, त्याला तेवढाच आधार होईल. पुनर अधिक मुद्रण कोणाच्या डोक्यात दिले तुम्ही, मच्या, पुनर्मुद्रण बरोबर आहे. आता पुढचं बघा, चतुर अपवाद म्हणलेला. अपवाद, अपवाद का हो सांगा, अपवाद काय सांगा. काय म्हणजे विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ. अ कुठे आहे, रच्या मागे अ नाही आहे, उ आहे. चतुर उ आहे, चतुर उ आहे. नीर ई आहे. रच्या मागे अ पाहिजे होतं, रच्या मागे अ नाही आहे, ई आहे, उ आहे. ऐका, अशी र दुसरी वेलांटी आहे, चतुर म्हणून अपवाद. बाकी र आहे तसंच राहणार, म्हणजे किंवा रपाराच्या माध्यमातून जाणार. जे इथं फॉर्मॅलिटी केली ते सेम तिकडे करायचं, सेम तिथं पद्धत वापरायची. फक्त अपवाद काय की विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ नाही आहे, एवढाच अपवाद आहे. बाकी सेमच. चतुर अधिक आनन सांगा, चतुर अधिक आनन कसं होणार, कसं लिहिले तुम्ही, बरोबर सेमच. या रला अपूर्ण करणार, चतुरानन म्हणजे काय हो, आनन म्हणजे काय, तोंड मुख. चतुरानन पंचानन, पंचानन कोण, चतुरानन कोण, चार तोंड कुणाला आहे तो, आणि विष्णूला. दशानन कुणाला म्हणतात, 10 तोंड असणार कुणाला, रावणाला. आणि षडानन कुणाला म्हणतात ते, 6 तोंड कुणाला आहे, मला माहित नाही म्हणून विचारलं. विष्णूला आहेत 6 तोंड आहेत विष्णूला. बघा शोधून सांगा मला, पंचानन कुणाला म्हणतात माहितीये का, पंचमुखी हनुमान, हनुमानाला पंचानन म्हणतात. त्यानंतर सिंहाला पण पंचानन काहीतरी म्हणतात, पंचानन केसरी असं म्हणतात. चतुर अधिक अंग घ्या, चतुर अधिक अंग कसं सोडवलंय, चतुरंग आहे तसंच, फक्त विसर्गाच्या ऐवजी रच्या मागे अ नाही आहे, उ आहे, एवढाच फरक आहे. तेच आहे, सेम तसं सोडवायचं आहे. चतुरंग प्रतिष्ठान आहे बघा पुण्यामध्ये, चतुरंग. तर पुढे काय बघा, नीर अधिक घृण. हा पण सारखा प्रश्न येतो परीक्षेला. नीर अधिक घृण, विसर्गाच्या ऐवजी येणाऱ्या रच्या मागे अ नाही आहे, ई आहे, म्हणून अपवाद आहे. मग कसं होणार सांगा, नी र रफाराच्या माध्यमातून जाणार, कोणाच्या डोक्यावर जाणार तो, रच्या. असं होणार. निर्घृण, निर्घृण म्हणजे काय, घृणा म्हणजे अपराध, लक्षात ठेवा. घृणा म्हणजे काय, घृणा म्हणजे अपराध, घृणा म्हणजे अपराध. आणि निर्घृण म्हणजे काय हो, अपराध नसताना. निर्घृण खून झाला म्हणतात की, ज्याचा अपमान नसता, अपराध नसताना तू झालास. ते पुढचं बघा, ते हे सुद्धा सारखं परीक्षेला येते, लक्षात ठेवा. आणि त्याच्या पुढचा सुद्धा सारखा परीक्षेला येते. कुसू नीर अधिक भर्त्सना, हा पण सारखा येतो बघा, नीर अधिक भर्त्सना. इथं पण रफार आहे बघा, इथं रफार आहे आणि 2 रफार होणार आता इथं. सांगा कुठं, र निघून जाणार, रफार होणार त्याचा. कोणाच्या डोक्यावर जाणार, आता स च्या डोक्यावर आहे ऑलरेडी, ब च्या डोक्यावर पण जाणार. निर्भर्त्सना असा येतो. निर्भर्त्सना म्हणजे काय बघा, उपहास किंवा निंदा. लिहा, उपहास किंवा निंदा. आपल्या युट्यूबला हे केले ना, सबस्क्राईब केले ना तुम्ही, केले नसेल तर करून घ्या. इतरांना सुद्धा हे करा, शेअर करा जरा, जाऊ दे. हा, आम्हाला पण जरा असं व्हायरल करा, जगाला व्हायरल केलं तुम्ही, केले की नाही सांगा. होऊन दे सबस्क्रायबर, भरपूर होऊन दे. जेवढे सबस्क्रायबर वाढतील तेवढे चांगलं आहे. लोकांपर्यंत जाते, माहिती जाते. ज्यांना माहित नाही, अजून बऱ्याच जणांना माहित नसतंय. 4000 म्हणजे काहीच नाही बाळा, 4 मिलियन व्हायला पाहिजे. ते तुमच्या हातात आहे ना.
मग मिलियन मध्ये केले तुम्ही, एकेकांना सबस्क्राईब केलेत का नाही? फॉरवर्ड करून हे करून चांगलं आहे ते पाठवा की दुसऱ्यांना. तुम्ही काय पण शेअर करत बसताय बघा. करता की नाही सांगा. आपल्या इंस्टाला पण फॉलो करा, इंस्टाग्रामला निवृत्ती सातपुते आपलं हे आहे, इंस्टाला या आयडिया आहे. पुढं दूर अधिक भिक्ष घ्या. दूर अधिक भिक्ष. अरे तुमच्यामुळेच एखादा शिक्षक मोठा होतो. विद्यार्थी नसतील तर त्याला अर्थ नाही आज. बरोबर आहे का? तुम्हीच करायचं आहे. मी जाऊन म्हणणार आहे का चौका चौकात सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा असं म्हणणार आहे का? चांगलं वाटलं की सबस्क्राईब करायचं, मेसेज करायचा, लाईक करायचं. इतरांना लाईक कसं करताय तुम्ही? ती काल आली कोणती मोनालिसा, तिचे मिलियन मध्ये हे गेले, व्ह्यू गेले, व्ह्यू. बरं आहे की नाही? मग कळालं का मोनालिसा? दूर अधिक भिक्ष कसं होणार सांगा. चला भिक्ष. हा बघा, लक्ष द्या, लक्ष द्या. बस शहाणे आहात सगळे तुम्ही. जेवताना पाणी पिताय, हे कसं होणार सांगा. चला हा र काय करणार? भच्या डोक्यावर जाणार का क्षाच्या डोक्यावर जाणार सांगा? भच्या. दुर्भिक्ष. दूर अधिक भिक्ष, दुर्भिक्ष. क्षा झालं बघा, दुर्भिक्ष असं. दुर्भिक्ष. दुर्भिक्ष म्हणजे काय? काही वस्तू गरजेच्या मानाने कमी प्राप्त होणे किंवा त्याची उणीव भासणे, असा त्याचा भरपूर अर्थ आहे त्याचे. दुर्भिक्ष. पुढे आशीर्वादिक वाद. हा सुद्धा सारखा परीक्षेला येतोय बघा प्रश्न. जाऊ दे. आशीर हा शुद्ध शब्द का सांगा? आशीर हा शुद्ध शब्द का सांगा? कारण र किंवा रफाराच्या अलीकडे अक्षर दीर्घ असते बहुधा, म्हणून शला दुसरी वेलांटी. आशीर अधिक वाद कसं होणार सांगा. आता मग कोणाच्या डोक्यावर जाणार? वाच्या डोक्यावर जाणार. आणि आशीर्वाद शब्द लोक कसं लिहितात बघा, पहिली वेलांटी लिहितात. माहितीये तुम्हाला? तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल आजपर्यंत. वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी आपण येण्याचे अगत्याचे आहे आणि मग असा शैला पहिली वेलांटी देतात. तर हे चुकीचं आहे बाळांनो. आशीर्वाद मंगल कार्यालय, आशीर्वाद शॉपिंग, आमच्याकडे चिले कॉलनी तिथं आहे, तिथं आशीर्वाद मंगल कार्यालय आहे. तर तिथंच पहिलीच वेलांटी आहे. आशीर्वाद बंगला पण आहे, जाताना लागतोय. मी घरी जाताना एक बंगला आहे, तर तिथेही सुद्धा पहिलीच वेलांटी आहे. तुम्ही बघा, तुम्ही आशीर्वाद शॉपी असेल, नॉवेल्टीज असेल, मटन शॉप असेल, तर हे असंच देतात. त्यांना माहित नसतंय. आपल्याला मात्र असं देऊन चालणार आहे का? आशीर्वाद मटन शॉप आहे की. जाऊया आपण यात्रेला. काल आशीर्वाद द्या. कुठं तरी वाचले हो मी, आशीर्वाद मटन शॉपिंग लिहा. चतुर अधिक वेद. अहो काही नाव ठेवतात, काही त्याचा काय सह्य आहे? आता काही दवाखान्याची नाव आहेत वाचता पण येत नाही. तू परवा काय तर माणूस मला सांगत होता, मला म्हटलं काका मला काय कळलं ना, म्हटलं तुम्ही काय कुठल्या दवाखान्याचं नाव, काहीतरी दवाखान्याचं नाव होतं त्या, अशी काहीतरी दवाखान्याची नाव आहेत बघा. आता ते शुश्रूषा हॉस्पिटल आहे, ते पण म्हणता येत नाही लोकांना. शुश्रूषा हॉस्पिटल नाही का, ते पण म्हणता येत नाही. शुश्रूषा असं काय तर करतात. चतुर अधिक वेद. चतुर्वेद कोणाच्या डोक्यावर जाणार? वेच्या. चतुर्वेद असं म्हणतात. 4 वेद कोणकोणते आहेत सांगा? वेद धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद आणि ऋग्वेद. बरोबर. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. 4 वेद. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ आहेत. 4 पुरुषार्थ. ठीक आहे, जाऊ दे पुढं. हा घ्या. पहिल्या पदाच्या शेवटी स आणि पुढे कोणतेही व्यंजन आले तर स चा विसर्ग होतो. म्हणजे स निघून जाणार आणि स च्या ऐवजी 2 टिंबा येणार, म्हणजे विसर्ग येणार. एवढं सोपं आहे बघा. तुम्ही एक सोडवून देतो, बाकीचं तुम्ही सोडवायचं. या मनस अधिक पटल काय म्हणलेलं बघा सांगा. पहिल्या पदाच्या शेवटी कोण आले बघा? कोण आले रे? स आलेला आहे. आणि पुढे काय म्हणलेलं आहे? कोणतेही व्यंजन, कठोर बिठोर असलं काही नाही, मृदू नाही, कोणतंही येऊन दे, कठोर येऊन दे, मृदू येऊन दे. तर स चा काय होतो म्हणलेला आहे? स निघून जाणार आणि स ऐवजी काय होणार? स चा विसर्ग होतो म्हणलेला आहे बघा. संपला विषय. आता अधिकने काढून टाकायचं आणि लिहायचं. कसं लिहिणार सांगा? कसं लिहिणार नाही? बरोबर का? असं होणार. झालं. मन पटल, मनस अधिक पटल, मन पटल.
पहिल्या पदाच्या शेवटी पहिलं पद इथं आहे, पद म्हणजे शब्द, आणि स आल्यास आणि पुढे कोणतेही व्यंजन येऊ दे, स चा विसर्ग होतो, स निघून जाणार, स चा विसर्ग होणार, संपला विषय बघा. मनपटल म्हणजे काय? मनावर घातलेला पडदा. लिहा, मनपटल मनावर घातलेला पडदा. कसा घालायचा? सर्जरी करायची, कसं घालणार? जे मन चंचल आहे, बहिणाबाई चौधरी काय म्हणतात माहितीये का? मन वढाय वढाय उभ्या पिकातील दोर, किती हक्कला हक्कला फिर येत पिकावर. आता इथं इथं होतं, गेलं गेलं अभयात. आता इथं इथं होतं म्हणजे पुढे अभयात जाते, आभाळात जाते, अमेरिकेत जाऊन डोनाल्ड ट्रम्पला शेकांड करून येईल. काय सांगता येत नाही बघा मला. म्हणून म्हणलेलं आहे मनत पटल, मनावर घातलेला पडदा, जो की तुम्ही या 6 महिने 8 महिने घालायचा आहे मनावर पडदा, म्हणजे पोस्ट निघत्या. मनावर पडदा नाही घातला की मग काय होते? मन भरकटतंय. आज हा पिक्चर बघायला जाऊया, आज इकडे जाऊया, आज तिकडे जाऊया, आज पन्हाळा, गाडी अडवली की सरांना फोन करायचा, तोंड बांधून जायचं. तसं काय करायचं नाही. मनावर पडदा घाला. 6 महिन्यात 8 महिन्यात पोस्ट नाही निघली तर आम्हाला विचारायला या, माझी पोस्ट का निघली नाही म्हणून. हा, मग मी पोत्यात घालून मारतो. मग तेजस अधिक कण हे पुसू, काय ते तेजस अधिक कण काय म्हटलं? काय म्हटलं? काय झालं? कोण कोणाला बघायला? आज बघायचा दिवस आहे का? बरोबर. तेजस अधिक कण काय होणार बघा? काय होणार रे? तेजक कण. तेज कण नाही, तेजक कण. शुद्ध बोलायला शिका, शुद्ध वागायला शिका, भेसळ नको. चांगलं कोणी वागेल? शुद्ध वागायचं. मनात कपट नाही, मनात कुभावना नाही, त्याला शुद्ध वागणं म्हणायचं. चांगलं कोणी वागतंय? मी सुद्धा चांगलं वागून दाखवतो, पण त्याच्या मागे कपटापणा असेल तर चांगल्या वागण्या मागण्या सुद्धा मागे सुद्धा असते, कुचकी भावना असते, असते की नाही? मग असते. झालं का? तेजक कण म्हणजे काय? सूर्याची किरण. मनस अधिक कामना. पुसू हे डायरेक्ट लिहू का इथं? लिहू डायरेक्ट. तुम्ही लिहिलं असेल बघा. असं आले का बघा तुमचं? मनकामना असं आलंय. आपण कसं लिहितो मनकामना? तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ दे असं लिहितात बघा लोक. तर हे बरोबर आहे का सांगा? हे बरोबर आहे का हो? हे कधीच बरोबर नाही. बरोबर कोणतं आहे बघा? मनकामना. तुझ्या सर्व मनकामना पूर्ण होऊ देत, हे असं शुद्ध आहे बघा. लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवा, मनोकामना नव्हे. यशस अधिक शिखर. चला, यशकर कोण म्हणते ते? यशस शिखर असं. आता काय म्हणतात माहिती लोक? तुझ्या ध्येयाचा वेलू यशो शिखरावर पोहोचू दे असं म्हणतात. यशो शिखर असा शब्द लिहितात लोक. कसा? यशो शिखर असं लिहितात. तर हा यशो शिखर शब्दच नाही बाळांनो, मराठी व्याकरणात नव्हे, मराठी भाषेत सुद्धा नाही. यशो शिखर नाही. कसा आहे? यशस शिखर आहे. म्हणजे जे योग्य आहे ते आपण लिहित नाही, म्हणून तर व्याकरण शिकायचं. पुढं तेजस अधिक पुंज. सांगा कसं येणार? तेजपुंज असं येणार. तेजपुंज असं. तेजस अधिक पुंज. या असं आलं तर फोड अशी करायची, तेजस अधिक पुंज करायचं. चला पुढं. यशस अधिक कीर्ती. यशक कीर्ती. कीर्ती शब्द बघा, किर रफाराच्या अलीकडील वेलांटी काय असते? दीर्घ असते. यशक कीर्ती. त्याला दुसरी वेलांटी. कीर्ती शब्द असंच द्यायचा. हा. मनस अधिक स्थिती. मनस्थिती असं. मनस्थिती. आणि मनस्थिती सुद्धा शब्द आपण चुकीचा लिहितोय. विसर्ग देत नाहीत लोक, नुसतं मनस्थिती देतात. तर हे मनस्थिती असं लिहायचं. ज्योतिषशास्त्र शब्द बघा फार चुकीचा लिहितात. कसा लिहायला पाहिजे ज्योतिषशास्त्र? ज्योतिष शब्द असा येतो बघा. ज्योतिष शब्द असा लिहितात लोक. हा जो शब्द आहे हा ज्योती, आणि पुढे बा लावला की तो संपूर्ण मराठी शब्द होतो. ज्योतिबाच्या नावाने चांगलं. हे ज्योतिबा आणि हे ज्योतिर्लिंग. लक्षात ठेवा, हा अपभ्रंश आहे, मराठी शब्द आहे, आणि हा शब्द संस्कृत आहे. जला य ज्योती.
ज्योती, ज्योत्स्ना हे शब्द जला येच लावून लिहायचं, लक्षात ठेवा. राहील का लक्षात? ज्योतिषशास्त्र इथं पुढं 2 टिंबा येणार, स निघून जाणार, बरोबर आहे ना? सचा काय होणार? विसर्ग होणार. आणि पुढं शास्त्र आहे तसं लिहा की. म्हणजे ज्योतिषशास्त्र शब्द कसा आहे बघा. आणि मग आपण कसं लिहितोय? ज्योतिषशास्त्र. मी तरी असं लिहिलेलं बघितलंय लोकांनी, ज्योतिषशास्त्र. हे असं नाही आहे, हे चुकीचं आहे संपूर्ण. ज्योतिषशास्त्र बघून लिहा, व्यवस्थित लिहा. ज्योतिर्लिंग, 12 ज्योतिर्लिंग जला हेच करायचं, ज्योतिबा करायचं नाही, ज्योतिबा करायचं. आलं लक्षात? बा आलं की मराठी तो. मराठीमध्ये सगळे बा आणि आई असतात बघा. विठलू आई, मरगू आई, बाई, बाई आई, सगळ्या देवांची नावं. मरगूबाई आणि कुठले काळूबाई असते का? आणि कुठली खुळी, इटलूबाई, मुसळाई, मुसळाई, असं काय काय ते. आणि बाच तर लय आहेत. ज्योतिबा, थळोबा, पांडुरोबा, धोंडोबा, मसोबा, है ना? आता यात्रा सुरू होतात या सगळ्या बाच्या आणि आईच्या. है ना? जत्रा सुरू होतात, यात्रा सुरू होतात. यात्रा नाही, जत्रा. यात्रा आणि जत्रा यात फरक आहे. काय फरक आहे माहिती आहे? मग तेच की, यात्रा आणि जत्रामध्ये काय फरक आहे? यात्रा मोठी असते. यात्रा मोठी, जत्रा थोडस. यात्रा ग्रामदेवक आणि जत्रा कुलदैवत. ठीक आहे. आता याचा संदर्भ नाही, संदर्भ आला की तुम्हाला यात्रा आणि जत्रा मधला फरक सांगतो. ठीक आहे. आणि माई म्हणजे काय सर? आणि माई म्हणजे जत्रेचाच एक प्रकार आहे. यात्रा ही देवासाठी केली जाते, म्हणजे आपल्या तिथं हे कापलं वगैरे जात नाही, थोडक्यात ती भावना चांगली असते. जत्रामध्ये सुट्टी देत नाही. हा, दोन्ही खाऊन पिऊन सगळं असं. जत्रेत माहीत खाऊन पिऊन, यात्रेत खाऊन पिऊन नाही. आता आषाढी यात्रा आहे का, पंढरीची यात्रा, यात्रेसाठी गाडी, जादा गाडी सोडली असं म्हणतात. आठवते तुम्हाला का? जत्रेसाठी जादा गाडी सोडली म्हणतात. यात्रा, आषाढी यात्रा. यात्रा ही भावनिकतेच्या बळावर असते आणि जत्रा ही मानसिकतेच्या बळावर असते. लक्षात. तर देव सगळे शाकाहारीच असतात, जत्रेतले पण देव शाकाहारीच असतात. एक आता माणसाने केले त्यांच्या भूतनाथच असतात, त्यांना तो बळी द्यायचा असं काहीतरी. असं आहे, ते प्रथा असतील, चांगल्यासाठी पण आहेत, वाईटासाठी पण आहेत. त्याचे काही अर्थ पण आहेत त्याच्यामध्ये, पाठीमागे त्याचे अर्थ भरलेले आहेत. जे सगळं केलेलं आहे, लिंबू वगैरे गाडीला बांधतात, ते सुद्धा एक थोडस शास्त्रात प्रमाणित आहे. पण त्याचा माणसाने अपभ्रंश केला. बघा, ते गाडीला लिंबू वगैरे मिरची बांधतात ना, ते सुई दोऱ्याला बांधून सुईला दाबणाला, ते चांगल्यासाठीच आहे. म्हणजे पूर्वी कसं माणसं खूप लांब लांब गाड्या वगैरे घेऊन जायचे आणि मग काटा लागला की ती सुई कामाला यायची. बरोबर आहे का? एखादा मोठा खूट लागला की त्याला बळवू नये म्हणून विभा हे करायचा आणि ते लावायचा जखमेवर असं. आणि अशक्तपणा आला, काय झालं तर तो लिंबू पिळायचा आणि पाण्यामधून प्यायचा, अशक्तपणा दूर होत. असं ती एक प्रथा होती पहिली. आणि मिरची वगैरे, मिरची कशासाठी? फोडणी. एखादं जनावर वगैरे आलं समजा आणि ते प्रतिकार करणार असेल, हल्ला करणार असेल किंवा आपल्या ह्याच्यावर जनावर हल्ला करणार असेल, तर ती मिरची एक पिंडी घ्यायची वाळलेली आणि तिला आग लावायची आणि ती मिरचीची त्याच्यावर धुरी किंवा मिरची टाकायची त्याच्यामध्ये, तो खाट उसळतो आणि ती जनावर पळून जाते, असा त्याचा अर्थ होता या सगळ्यासाठी. आणि मग लोकांनी त्याचा अपभ्रंश केला. आता गाडी आणली की तिला लिंबू मिरच्या बांधतात, ह्या आपल्या गाडी टू व्हीलरला बांधतात. आता टू व्हीलरला कुठे जाणार आहे? याला कुठे लागणार आहे सांगा? काटा आणि कुसळ. चप्पल बांधतात नजर लागू नये म्हणून. पायतान छोटस, 2 महिन्याच्या बाळाच्या पायाचा आकार असतो. दू अधिक शासन. बघा, लक्ष द्या. आता राहू दे, चला बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासारखे, पण ते आपल्याला इथं नाही संदर्भाने घेऊया. पुढे विसर्गाच्या पुढे शश हे वर्ण आल्यास विसर्ग कायम राहतो किंवा विसर्ग शशचे द्वित होते म्हणलेले. बघा, विसर्गाच्या पुढे श किंवा स आलेला. आता दू अधिक शासन. बघा, लक्ष द्या. विसर्गाच्या पुढे शासन नावाचा शब्द आहे बघा, शासन. विसर्गाच्या पुढे श आलेला आहे, श किंवा स पैकी श. मग कसं होणार? विसर्ग कायम राहतो म्हणजे काय होतो? आहे तसंच राहतो. म्हणजे कसं होणार? विसर्ग निघून जाणार नाही. दुःशासन. आणि मग काय म्हणले? किंवा म्हणलेलं आहे. किंवा तुम्ही दोन्ही पद्धतीने करू शकताय, हे पण बरोबर आहे. दुःशासन असं म्हणजे डबल. द्वित म्हणजे काय हो? डबल. काय मी डबल म्हणजे तुम्ही पण डबल. एकच व्यंजन 2 वेळा येत आहे. काय? एकच स्वर
व्यंजन. शब्द नव्हे. शब्द असेल तर एकच शब्द दोन वेळा असेल तर द्विरुक्त. बरोबर आहे. द्वित म्हणजे एकच व्यंजन दोन वेळा. आता इथं विसर्ग निघून जाणार आणि एकच व्यंजन जे आहे ते काय करायचं दोन वेळा घ्यायचं. झालं बघा दुःशासन. दु अधिक शासन दुःशासन म्हणजे द्वित तरी करायचं किंवा मग या पद्धतीने तरी विसर्ग कायम तरी ठेवायचा. दुःशासन म्हणजे वाईट सरकार आणि दुर्योधनाचा भाऊ. दुर्योधनाचा भाऊ. त्याला सुयोधन पण म्हणतात ना. सुयोधन. सुयोधन काय माहित नाही मला. जे माहित आहे ते माहित म्हणतो मी. चला पुढे घ्या. नि अधिक शेष. नि अधिक शेष. चला काय झालं बघा. विसर्ग कायम राहणार. बरोबर का. निशेष भाग घालवता का तुम्ही. आणि कसं करणार दुसऱ्या पद्धतीने कसं करणार. गरीबाची पद्धत अशी. आले का गरीबाची पद्धत निशेष असं दोन्ही पद्धतीने करा. झालं. कुसुम नि अधिक सत्व करा. विसर्ग कायम राहणार. निसत्व. नि अधिक सत्व निसत्व. बरोबर. आणि दुसऱ्या पद्धतीने सांगा. निसत्व असेल. दोन्ही पद्धतीने बघा. आले का दोन्ही पद्धतीने. सत्व शब्दाला दोन त आणि व का सांगा. असे किती शब्द आहेत त्यांना दोन त आणि व असतं. 5. कोणकोणते. महत्व, सत्व, तत्व, व्यक्तिमत्व आणि विद्वत्व. 5. मी तर सोडवून सांगितले होते तुम्हाला 5 आणि ते सोडले बाकीचे तर सगळ्यांना एकच आणि व. जडत्व, प्रौढत्व, मित्रत्व, शत्रुत्व, दातृत्व, कर्तृत्व आहे का. अजून काय समानत्व असं अंशत्व असं. ठीक आहे. चला. नि अधिक संदेह. डायरेक्ट लिहितो बघा. निसंदेह असं येणार बघा. निस्पृह राहिलं का. सॉरी. नि अधिक स्पृह. विसर्ग आहे तसाच राहणार बरं का. स्पृह म्हणजे इच्छा. स्पृह किंवा स्पृहा म्हणजे इच्छा. आणि मग निस्पृह म्हणजे काय हो. इच्छाहीन. इच्छा नसलेला. नि म्हणजे नाही. नुसतं स्पृह म्हणजे इच्छा. कसं काय म्हणजे. आता इथं कसं करणार. द्वित असं केलं बघा. निस्पृह झालं बघा. एकच व्यंजन दोन वेळा आलं. द्वित केलं आपण. केलं का. पुढे घेऊ. नि अधिक संदेह. नि अधिक संदेह किंवा नि अधिक संदेश दोन्ही चालतंय. डायरेक्ट लिहू. कसं होणार सांगा. विसर्ग कायम राहतो म्हणजे निसंदेह असं होणार. मान्य आहे का. आणि दुसरी पद्धत कशी सांगा ना. निसंदेह. श आहे ना का तिथं. श करा ह करा. संदेह. दोन्ही पद्धतीने करा. संदेह करा किंवा संदेश करा चालतंय. असंच होणार. चालतंय. संदेह म्हणजे शंका आणि संदेश म्हणजे काय वार्ता. अधस्वस्ती कसं होणार बघा. तुम्ही असं सोडवले का बघा. अधिक चिन्ह काढून एकदा आणि कसं रे. बघा असं झालं का. असं दोन्ही पद्धतीने लिहिले ना. ठीक आहे. जाऊया पुढे. समजलं. विसर्गाच्या मागे अ हा स्वर आल्यास व पुढे कोणताही स्वरच आल्यास विसर्गाचा लोप होतो असं म्हटलेलं आहे बघा. काय म्हटलेलं आहे. विसर्गाच्या मागे अ म्हणजे कुठं. कुठं रे. विसर्गाच्या मागे अ म्हणजे इथं त मध्ये आहे का. आणि पुढे काय म्हटलेलं आहे. पुढे कोणताही स्वर येऊन दे म्हटलेलं आहे बघा. कोणताही स्वरच आल्यास.
विसर्गाच्या मागे अ आणि पुढे कोणताही स्वर झाल्यास विसर्गाचा लोप होतो. म्हणजे काय होणार रे? विसर्ग निघून जाणार. म्हणजे कसं होईल? अतएव असंच लिहायचं. लक्ष, अतएव जो तुम्ही जो म्हणताय अतएव हे असं म्हणताय म्हणजे एडकाय म्हणजे एक मात्र तला, त मधला अ निघून जातच नाही हो. त मधला जो अ आहे तो निघून जात नाही, विसर्ग फक्त निघून जातोय. त्यामुळं अतएव असंच येणार. असं आहे का ते? असं आहे का रे? मग विसर्ग निघून गेला आणि हे तला एडकाय पूर्ण करणार असं नसतेच मुळात. हा विसर्ग त अधिक आहा, बरोबर आहे का? या दोघांना एकत्र आणा, कसं होणार? या दोघांना एकत्र आणल्यावर काय होणार? पूर्ण त, बरोबर आहे का? हे तला अपूर्ण करणार आणि पुढच्या दोन टिंबा, मग फक्त विसर्ग बाजूला काढल्यावर त आहे तसा राहतो. म्हणून अतएव. लक्षात येते? अतएव होणार नाही. अतएव म्हणजे यासाठी किंवा याकरिता. लिहा अतएवचा अर्थ काय? यासाठी किंवा याकरिता. लिहा. तुम्ही पोलीस व्हावं, अतएव तुम्ही इकडे आलात, है ना? चला जाऊ दे. इथं अधिक उत्तर, पुढचं घ्या. इथं अधिक उत्तर, कसं होणार सांगा? विसर्ग विसर्ग निघून गेला बघा, गेला. आणि कसं होणार मग? इथं उत्तर असं होणार बघा. इथं उत्तर. इथं उत्तर म्हणजे काय? इथं उत्तर म्हणजे इथं उत्तर, पुढे उतरू नको, पुढे स्टॉप नाही असं. इथं उत्तर म्हणजे या पुढे किंवा यानंतर. लिहा इथं उत्तर. इथं उत्तर म्हणजे यानंतर किंवा यापुढे. झालं? जाऊया पुढं. थांबू. ठीक आहे. आता उत्तर म्हणजे काय सर? यानंतर किंवा यापुढे. आता जाऊ पुढे मी. आणि अतएव म्हणजे काय सर? अतएव म्हणजे यासाठी किंवा याकरिता. मी उदाहरण दिले की तुम्हाला, की तुम्हाला पोस्ट मिळावी. अतएव तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन घेतला. हा या ना. ठीक आहे, चला जाऊ दे. जाऊ दे का मॅडम? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. चला गेल्या. चला जाऊ दे. कुठे गणपतपुळा? गणपतपुळा. बघा ठरवा, ट्रिप काढूया आपण. वन डे का चिले? तुला नको आहे? आम्ही चिले महाराजांच्या मंदिरात जाणार आहे. अरे इथं जायचं, इथं वनभोजन वगैरे असं काय तर करायचं. लांब जावंच असं काय नाही. स्कॉलरशिपला आलेल्या मुलांचे हे होते की आविष्कार सहल म्हणून बाहेर त्यांना टूरला नेलेला आहे. स्कॉलरशिप मध्ये जे बसलेत ना विद्यार्थी, स्कॉलर, त्या विद्यार्थ्यांना. चला बघा काय म्हणले. पहिल्या पदाच्या शेवटी र आणि पुढे कठोर व्यंजन आल्यास र चा विसर्ग होतो. म्हणजे र निघून जाणार इथं आणि र चा विसर्ग होतो म्हणलेला आहे. चला कसं होणार सांगा? सांगा पटपट पटपट. अंतर अधिक करण असा एक शब्द आहे बघा, पहिलाच शब्द. एक सोडवून दाखवतो, बाकीचे तुम्ही सगळे सोडवायचं आहे. काय म्हणले बघा, पहिल्या पदाच्या शेवटी र आलंय का? र आणि पुढे कठोर व्यंजन आल्यास. क कठोर आहे का मृदू आहे? कठोर आहे. क ख कठोर, ग घ मृदू, ग हा. तर र चा विसर्ग होतो म्हणजे र निघून जाणार आणि र ची जागा कोण घेणार? विसर्ग घेणार. म्हणजे कसं होणार हो? अंतःकरण असं होणार बघा. अंतःकरण. या कोण बोलतय? बोलल तो पिवळा खाई. ल्या आता शांत झाले. अंड्यातला पिवळा बलक म्हणलं मी. आणि ढोकळा पण पिवळा असतो. आज लय आठवले काय? पिवळी आमटी, तांबडा पांढरा मिळू शकते आज मला. मग कोण
कोण आणून देत नाही, कोण देणार, आता महाग झाले हो. घ्या अंतर अधिक करण अंतःकरण असे येणार बघा. अंतःकरण झालं. अंतःकरण म्हणजे काय हो? अंतःकरण म्हणजे काय बघा, बघा है ना, हृदय मन आणि अंतर असं आहे बघा. 3 अर्थ आहेत त्याचे. दिल याला काय म्हणतात, माइंड अँड इन. हार्ट माइंड अँड इन. अंतःकरण. पुढचं सोडवता तुम्ही. कुसू चतुर अधिक शृंगी. चतुर अधिक शृंगी. आता शृंगी शब्द जो आहे तो लोक असं लिहितात, शृंगी शब्द असा असं लिहितात, तर हे चुकीचं आहे शब्दकोशानुसार. तर शृंगी शब्द असाच यायला पाहिजे. जर असा आला तरी सुद्धा लिहा, काही हरकत नाही, पण शुद्ध शब्द असाच येतो. हे शिवाजीचा हे र आणि पहिला अवकाश शृंगी असा त्याचा अर्थ. सप्तशृंगी चतुशृंगी. चतुराधिक शृंगी कसं होणार सांगा. विसर्गाचा का रचा काय होतो, विसर्ग होतो, म्हणजे कसं होणार सांगा. चतुशृंगी. चतुशृंगी हे देवस्थान आहे. कुठे आहे सांगा, कुठे आहे? पुणे जिल्ह्यामध्ये, पुण्यामध्ये आहे, प्रॉपर पुण्यामध्ये. डेक्कन पासून 4 किलोमीटर पुढे आहे चतुशृंगी देवीचं मंदिर आहे. कधी गेला तर जावा. डेक्कन पासून 4 किलोमीटर पुढे आहे. PMT बसनं जायचं, सोडतात बरोबर देवाच्या दारातच सोडतात. चतुराधिक शृंगी चतुशृंगी. आणि सप्तशृंगी कुठे आहे? सप्तशृंगी वनी नाशिक. आता तुम्हाला भूगोलाचे सर सांगतील का. झालंय नाही झालं सांगते बघा. सप्तशृंगी वनी नाशिक आणि चतुशृंगी हे पुणे जिल्ह्यामध्ये. हे विचारतात जी केला. आपलं मसाई पठार विचारला होता प्रश्न. मसाई पठार कुठे आहे? औरंगाबाद दिलं मुलांनी, कोल्हापूरच्या मुलांनी दिलं औरंगाबाद, आणि 10 वेळा जाऊन आले मसाई पठार. आणि मग ते आपल्या इथलं विचारतात, होय आपल्या इथलं कुठलं मसाई पठार, ते तिकडचं असेल म्हणला. म्हणजे ते कस्तुरी मृगासारखं झालं. चतुराधिक सूत्री. चतुराधिक सूत्री. सूत्र शब्द असाच घ्यायचा. जोडाक्षराच्या अलीकडे अक्षर रस्व असते, पण हा दीर्घ आहे, हा अपवाद आहे. पुत्र मित्र चित्र सगळं पहिल्या वेलांटीत. सूत्र मात्र दुसरा अवकार लक्षात ठेवा. पुत्रला चित्रला मित्रला सगळं पहिले वेलांटी, आणि सूत्र मात्र दुसरा अवकार द्यायचा लक्षात ठेवा. चला सोडवा. चतुराधिक शृंगी. रचा काय होणार? विसर्ग सूत्र. चतुसूत्र सूत्रे आहे ना का. चतुराधिक सूत्री चतुसूत्री. चतुसूत्री कोणी मांडली? चतुसूत्री म्हणजे 4 तत्वांची चौकडी. 4 तत्वांची चौकडी कोणी मांडली? लोकमान्य टिळकांनी मांडलेली आहे. 4 तत्वांची चौकडी. स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण, बहिष्कार आणि काय, आणखी चौथा स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार, असं काय तर 4 आहेत बघा. 4 तत्वांची चौकटी म्हणजेच चतुसूत्री लोकमान्य टिळकांनी मांडलेली आहे. इतिहासामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. जाऊ दे पुढं. पुनराधिक प्रक्षेपण. मी डायरेक्ट लिहू आता कसं. रचा काय होणार आहे? र निघून जाणार, रचा विसर्ग होणार. पुनःप्रक्षेपण असं होणार बघा. पुनःप्रक्षेपण. पुनःप्रक्षेपण. पुनराधिक स्थापना. र निघून जाणार, 2 टिपा येणार. कसं येणार? पुनःस्थापना असं येणार. द्या पुनःस्थापना. पुनराधिक प्रतिष्ठा. पुनःप्रतिष्ठा असं येणार बघा. पुनःप्रतिष्ठा. पुढे पुनराधिक प्रार्थना. पुनःप्रार्थना असं लिहिलंय का बघा. तुम्ही लिहिलं असेल मला वाटतंय. पुनराधिक सादरीकरण. पुनःसादरीकरण असं येणार बघा. आले का सगळ्यांचं? आले का? प्रातराधिक संध्या.
प्रातः संध्या, प्रातः संध्या, रचा विसर्ग होतो, प्रातः संध्या. झालं पुसू? लिहिलं ना सगळ्यांनी? पुसू का ज्योती? बघा थांबू आणि कोण थांबा म्हणते आता इथं? थांबू, ठीक आहे. आता पुसा पण म्हणताय, चला पण म्हणताय आणि थांबा पण म्हणताय, असे काम. बघा लक्ष द्या, इथं विसर्ग संधी आपली संपते. इथं पहिला कुठला झाला सांगा? स्वर संधी झाला. दुसरा व्यंजन संधी, तिसरा विसर्ग संधी. इथं पूर्ण झाला. आता निव्वळ मराठी संधी सुरू होते आणि मग संधी प्रकरण संपते. लिहून घ्या हे. पुढे जाऊया आपण. घ्या निव्वळ मराठी संधी किंवा मराठीतील विशेष संधी म्हणतात याला. आणि त्यातला पहिला बघा पूर्वरूप संधी. खूप सोपा आहे, काहीच अवघड नाही. डेडलाईन टाका. पूर्ण करायचं आहे का आपल्याला? रोज रोज त्यातच पुढे खेळत बसतो मला. लिहिलं? सांगू गु सांगू? चला बघा काय म्हटलेलं बघा. निव्वळ मराठी संधी किंवा मराठीतील विशेष संधी म्हणलेलं आहे. पूर्व रूप संधी, माफ करा, पूर्वरूप संधी. पूर्व म्हणजे काय बघा? पूर्व म्हणजे पहिला. पूर्व म्हणजे काय? पहिला. आणि पररूप संधी म्हणून पुढचा आहे बघा. पुढे पररूप संधी आहे. पर म्हणजे दुसरा. आता इथं काय म्हटलेलं? पूर्वरूप संधी म्हणजे काय बघा? मराठीत काही वेळा दोन स्वर एका पाठोपाठ आली असतात. त्यातील पहिला स्वर न बदलता तसाच राहतो व दुसरा स्वर लोप पावतो. याला पूर्वरूप संधी असे म्हणतात. म्हणजे आता इथं एका पाठोपाठ दोन स्वर आलेले आहेत. इथं बघा काही अधिक असा, इथं ई आहे, मान्य आहे का? आणि इथं आहे. इथं बघा नदी ई आहे, इथं आ आहे. इथं किती ई आहे, इथं ए आहे. इथं नको ओझवाला हुआ, इथं अ. इथं जरा आ आहे, इथं अ आहे बघा. मग काय होते बघा? काही वेळा दोन स्वर एका पाठोपाठ आलेत का? आलेले आहेत सगळीकडे. तर काय म्हटले? पहिला स्वर न बदलता. पहिला स्वर काय करायचा तुम्ही? आहे तसाच ठेवायचा. काय करायचा आहे? आहे तसा ठेवायचा. आणि दुसरा स्वर मात्र काय करायचा तुम्ही? दुसरा स्वर काढून टाकायचा. काय करायचा आहे? काढून टाकायचा. मग आता वाचा. आता काय होईल सांगा? काही अधिक असा, काही सा. एवढं आहे सोपं. म्हणजे याला म्हणायचं पूर्वरूप संधी म्हणायचं. काय म्हणायचं? पूर्वरूप संधी. हे सांगा. नदी अधिक आत नदीत. हे बघा नदी अधिक आत नदीत. सोपं आहे. पुढे सांगा. किती अधिक एक? कित्येक का कितीक? कित्येक होणार नाही. तुम्ही जो कित्येक शब्द म्हणताय ना तो यनादेशाप्रमाणे होतो बाळांनो. तो यनादेशाप्रमाणे होतोय. हा यनादेश आहे, लक्षात ठेवा. मी हे सोडवून तुम्हाला आणि देतोच. हा किती अधिक आहे? केडकाय निघून गेला नाही आपला. मग कसं होणार? पूर्वरूपाप्रमाणे कितीक होणार असं. आणि कित्येक कसा होतो ते मी दाखवतो. आधी हे लिहून घ्या. नको अधिक असे नकोसे. बरोबर आहे. नको अधिक असे नकोसे. पुढं जरा अधिक असा जरासा. आता किती क हा यनादेशाप्रमाणे कसा होतो तो सोडवून दाखवतो. हे लिहिलं तुम्ही? नाही लिहिलं सर. लिहा ना. लाईव्ह ला जवळपास आपले आज काहीतरी 17 जण बसलेले आहेत बघा. लाईव्ह बघताय. बाकीचे नंतर बघतायत व्हिडिओ. म्हणजे इथं फक्त दिसतंय आम्हाला ते. त्यांचे चेहरे सुद्धा दिसत आहेत आम्हाला. आणि बाकीचे जे आहेत ते मग दुपारी संध्याकाळी कधीही बघतात. किती वेळा तुम्ही फॉरवर्ड करायचं, बॅकवर्ड करायचं, किती वेळा? अनलिमिटेड बघायचं. 2 वेळा वाचता येईल, 3 वेळा असलं काही नाही.
बाकीच्या ठिकाणी कसं 2 वेळा बघितलं की परत तिसऱ्या वेळेला व्हिडिओ दिसत नाही तसं. आणि व्हिडिओ मध्ये बघायचं नाही, लाईव्ह सेक्शन मध्ये बघायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ दिसणार आहे. बरेचसे मुलं फोन करत होते मला काल की व्हिडिओ दिसत नाहीत, आम्ही पेमेंट केलंय. लाईव्ह मध्ये जा म्हटलं की मग दिसतंय ते, व्हिडिओ मध्ये एक पण दिसणार नाही तुम्हाला. असं आहे. स्टार्ट लर्निंग म्हटलं की तिथं पुढे जायचं, नोट्स वगैरे असं सगळं दिसतंय. व्हिडिओ लाईव्ह मध्ये सगळं दिसणार, कारण ही लाईव्ह प्लस हे आहे, ऑन लाईव्ह प्लस याचे आहे ना, रेकॉर्डेड अशी बॅच आहे, त्यामुळे ते लाईव्ह मध्येच दिसते तुम्हाला. रेकॉर्डेड असेल तर मग ते व्हिडिओ मध्ये दिसणार. ठीक आहे, जाऊ दे. फक्त आता कित्येक हा जो शब्द आहे तुमचा यनादेशाप्रमाणे कसा झाला ते समजून सांगतो. हे पुसू का? लक्ष द्या. तुम्ही पण बॅच घ्या. आज उद्या आणखी ऑफर सोडलेली आहे 24 तास. काही मुलांना एरर आलेले होते, पेमेंट इश्यू झालेले, त्यामुळे आज आणि उद्या वाढवलेली आहे. तुम्ही पण घ्या. याच्यानंतर मिळणार नाही ऑफर. किती अधिक 1 बघा, किती अधिक 1. लक्ष द्या इकडं. यनादेशाप्रमाणे, यनादेश म्हणजे काय? ई ची जागा. तर इथं अंतिम ध्वनी काय सांगा? ई आहे. पुढे कोण आहे बघा? कोणताही विजाते स्वर ईच्या जातीतला नाही. ई ची जागा कोण घेणार? य घेणार. याला कोण पूर्ण करणार? एडका ए. म्हणजे काय झालं बघा? ये झालं. ये झालं का? हा, एडका म्हणजे एक मात्रा. हा निघून गेला. किती मधला निघून गेला बघा. निघून गेला का? की त अर्ध पडलं का? म्हणजे त अर्ध पडलं. मान्य आहे? हा. आणि अधिकच्या पलीकडे कोण आहे बघा? क आहे. आता हा ये कोणाला पूर्ण करणार? तला पोटात घेणार. बरोबर ना? असं होणार. म्हणजे कित्येक हा जो शब्द आहे तो यनादेशाप्रमाणे झाला. आणि कितीक हा जो शब्द आहे हा तुमचा कितीक शब्द आहे तो कशाप्रमाणे आहे? काय निघून जाणार. आणि पहिला जो स्वर आहे पूर्वरूपाप्रमाणे तो आहे तसा राहणार. म्हणजे कुठल्याही वेलांटी दुसरी वेलांटी. कितीक जो आहे तो लक्षात ठेवा. कितीक हा जो आहे तो पूर्वरूपाप्रमाणे आणि कित्येक जो आहे तो यनादेशाप्रमाणे होतो बघा. लक्षात राहील. यनादेशाप्रमाणे कित्येक होणार, पूर्वरूपाप्रमाणे कितीक होणार. पूर्वरूपाप्रमाणे कित्येक करू नका. हे जे वेगळं आहे तेच परीक्षेला येते बाळांनो. स्टार करून ठेवा, हॅश करून ठेवा, घाण करून ठेवा त्याला. जाऊ दे पुढं. लिहायला पाहिजे. लिहिणार आहात? लिहा. पिवळा वगैरे हायलाइटर आणा, लाल हायलाइटर घ्या. तुमचे कोणी भाऊ बहीण असतील त्याने ऑनलाईन बॅच खरेदी केली असेल तर त्यांना सुद्धा सांगा मोठी फुल स्टेप वही घाला, 400 पेजेस आणि लिहायला घ्या. व्यवस्थित इत्यंभूत लिहायला घ्या. आणि शक्यतो लाईव्हला बसायला सांगा. कसं होतंय बघायला येईल असं म्हणून. मग परवा एक जण म्हटलं मागच्या बॅचचं विभक्तीचं प्रकरण बघायला लागलंय. मागच्या बॅचचं त्याने मागच्या बॅचची खरेदी केली आणि विभक्ती प्रकरण दिसत नाही. मला फोन केला. मी म्हटलं आता विभक्तीला आलायस? होय म्हटला. मी आत्ता बघाले म्हटलं. सांगा काय आता विभक्ती प्रकरण आणि थोड्या दिवसांनी विभक्ती प्रकरण येईल. म्हणजे दुसऱ्या बॅच आलं विभक्ती तर तू अजून विभक्ती बघतोयस. लाईव्हला लाईव्ह प्लस रेकॉर्डिंगचा तोटा काय आहे की आपण व्यवस्थित त्या वेळेला बघत नाही. हाच एकमेव तोटा आहे. आणि ऑफलाईनचा फायदा काय की रेग्युलेशन होते. रोज आपल्याला यायला मिळतंय, फेस टू फेस हे होतंय. नाही आलं त्या दिवशी हुरहुर लागते. आणि ऑनलाईन बॅच मुलांना आता काय प्रत्येकाला यायला जमत नाही, तेही तेवढंच हे आहे. मुंबई मुलं येणार आहेत का, जळगावहून इकडे येणार आहेत का आपल्या ऑफलाईनला? नाही येणार. पण त्यांनी बॅच खरेदी केली म्हणजे त्या वेळेला बघायला पाहिजे. हो, वेळ काढून तर वेळ द्यायलाच पाहिजे तुम्हाला, तर ती पोस्ट निघणार आहे. नाहीतर वर्णमाला प्रकरण 4 महिन्यात शिकतो नाही होणार. ते 6 महिने अनलिमिटेड आहे तुम्हाला. आणि तुम्ही 5व्या महिन्यात मराठी स्टार्ट केले, एकच महिना राहणार. आता बॅच खरेदी केली, इथून पुढे 6 महिने तुम्हाला मिळणार. 6 महिन्याला आपोआप डिलीट होणार तुमचं सगळं, दिसणारच नाही. 2-3 महिने तुम्ही वाया घालवले, राहणार 3च महिने. 3 महिन्यात मग मराठी तुम्ही कधी कव्हर करणार? येते का बघा. मग बाकीचे भूगोल कधी कव्हर करणार, इतिहास जीके वगैरे कधी कव्हर करणार, गणित कधी कव्हर करणार. त्यामुळं वेळ नको वाया घालवायला. जरी बॅच खरेदी केली असेल तुमच्या भावा बहिणींना सांगा, कोणी मित्र परिवार असेल तर त्या वेळेला बघायला सांगा. म्हणजे रोजचा दिवस कामी लागेल. त्याच्या वहीमध्ये सगळे मटेरियल, नंतर वही तुम्हाला परत रिकॉल करता येईल किंवा हे करता येईल. बरोबर आहे का? पण व्हिडिओ परत रिकॉल होणार नाहीत तुम्हाला. 6 महिन्यानंतर डिलीट होणार. परत बॅच घ्यावं लागणार. मास आहे. तर त्याचा तोटा एक. तर काल एक जण आला म्हटला मला 1.5 GB पुरतच नाही सर. आता मी काय करू म्हटलं, 2 GB मार म्हटलं. 2 GB पुरत नाही. मग आता काय करूया सांगा. मग 5G मारा. मग 5G काही ठिकाणी रेंज येत नाही, पर्याय नाही. तर आता काय करणार सांगा. पण
बघायला पाहिजे ना थोडं थोडं. घ्या जाऊ दे. पुढचं बघा. खोली अधिक आतून सांगा. डायरेक्ट यायचं आता डायरेक्ट. आ निघून जाणार जाणार का नाही. आ निघून जाणार. हा स्वर आहे तसाच राहणार. लिहा. खोली अधिक आतून खोलीतून असं येणार. पुढं लाडू अधिक आत. लाडवात का लाडूत. पोरांनी लाडवात लिहून आलेत. लाडूत येणार लाडूत बाळांनो. का सांगा. लाडवात लिहून आलेत पोरं. आपण म्हणताना कसं ग्रामीण भागात लाडवाचा डबा, पेरवाचं झाड. पेरवाचं झाड म्हणतो आपण. पेरवाचं नसतंय, पेरूचं झाड असतंय. लाडूचा डबा असतो, आपण लाडवाचा म्हणतो. ग्रामीण बोली भाषेमुळे होते हो तसं. हा घ्या. हाडूक हाडूक वाडा. हाडूक केले अधिक असे हे निघून जाणार. मॅडम तुम्ही शाकाहारी आहे का मांसाहारी हो. मिक्साहारी उभयहारी. तेच म्हटलं सुट्टी काय काय. इवला अधिक असा. कोणतरी मला म्हणलं, मी म्हणलं तू शाकाहारी आहेस का मांसाहारी. तो म्हणला हे म्हणला वाघ कधी गवत खाते का म्हणला. मांसाहारी पोलीस भरती करायची आहे म्हणला. इवला अधिक असा. उलासा 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 इवलासा. पुरे अधिक असे निघून जाणार आणि कसं होणार पुरेसे असं होणार बघा. इथं चांगले अधिक असे चांगलेसे असं. चांगलेसे असं. इथं थोडे अधिक असे थोडेसे असं येणार. थोडे अधिक असे थोडेसे. साजे अधिक असे साजेसे असं होणार. साजेसे. पुढं दिसेना अधिक असे दिसेना असे. अरे दिसेना असा झालास तू असं म्हणतात बघा. कुठे बसलास. दिसेना असे दिसेना असे झालास असं. झाले का. जाऊ दे पुढं. थांबू बू. पुन्हा सांगू गु नको. ठीक आहे जाऊ दे पुढं. चला आता घ्या पर रूप संधी घ्या. आता इथं काय होणार सांगा. इथं काय होणार. दुसरा स्वर निघून जाणार का पहिला निघून जाणार. पहिला निघून जाणार. पर रूप दुसरं रूप आहे तसं ठेवायचं आहे. पूर्व रूपाच्या वेळेला काय केलं आपण. पहिलं रूप आहे तसं ठेवलं आणि दुसरं काढून टाकलं. इथं मात्र दुसरं आहे तसं ठेवायचं आणि पहिलं काढून टाकायचं. म्हणजे पहिला स्वर लोप पावतो आणि दुसरा तसाच राहतो. पूर्ण व्याख्या लिहिलेली शॉर्ट मध्ये लिहिलेलं आहे. सोपं आहे म्हणून. चला तुम्ही लिहित लिहित मी इथं सोडवतो आणि मग एक सोडवतो बाकीचे तुम्ही तुमचं तुम्ही सोडवा. सोपं आहे बघा. जे अवघड आहे ते मला सांगा. सांग अधिक उ उ काय होणार. गु असं होणार. सांगू पुन्हा गु पुन्हा सांगू. सांग अधिक उ. पहिला स्वर म्हणजे काय होणार. पहिला स्वर म्हणजे कशातला स्वर पहिला. या ग मधला जो अ आहे तो काय होणार निघून जाणार आणि ग इथं काय होतंय अर्ध पडतंय लक्षात घ्या. बरोबर आहे. आणि त्याला पुढचा उ पूर्ण करणार या ग ला म्हणजे गु होणार. आलं लक्षात. सांगू असं शब्द आहे. काय करू. गोरा अधिक एला इथला आ निघून जाणार. बरोबर आहे का. आणि एडकाई त्याला पूर्ण करणार. कसं गोरेला. गोरेला ग्लास गोरीला ग्लास. गोरेला गोरट्याला आपण म्हणतो बघा असं गोरेला. टारगा अधिक एला गा मधला आ निघून जाणार. टार्गेला. टार्गेट म्हणतो ना आपण. पोरग टार्गेला आहे असं. धार अधिक उ धर अधिक ऊन र मधला अ निघून जाणार. र अर्धा पडणार. त्याला पुढचा वर उ पूर्ण करणार म्हणजे कसं धरून असं होणार. धर अधिक ऊन धरून. पुढं घाम अधिक ओळे म मधला अ निघून जाणार. म अर्धा पडणार. ओझवाला व त्याला पूर्ण करणार. घामोळे. कारण गुगल मध्ये ओझवालाचं काय चालेल तुमचं
सर म्हटले मला काय वजवाला बिजवाला काय कळत नाही. काय तर चाललेलं तुमचं. मी होतो पाठीमागे, मुख्यालय चालू. मला हसू होतं. हा मुख्यालय काहीतरी, तुम्ही काहीतरी वजवाला हो म्हटलं ना. नाही आम्ही दोघी म्हटलं हा हा तुम्ही वजेवाला भूगोलात घेऊन गेला. लय वज होईल को. घर अधिक ई, घर अधिक ई घरी. घरी. बरोबर. पुढं ते सोडवा तुम्ही. कर अधिक ऊन करून. सांग अधिक येन सांगेन. न अधिक उमजे नमुजे. नमुजे कुठलं? नुमजे. न मधला, या न मधला अ निघून जाणार हो. म्हणजे काय होणार? न मधला अ जेव्हा निघून जातो तेव्हा न अर्धा पडतो आणि मग त्याला काय करणार तुम्ही? उपूर्ण करणार. असं बरोबर आहे का? म्हणजे कसं होणार बघा. नो म्हणजे असं होणार बघा. नो म्हणजे द्या. एक अधिक एक एक एक. बस अधिक होतो बस होत. जुने अधिक आठ जुनाट. द्या. सोपं आहे. जुने अधिक आठ जुनाट. त्यातलं कुठलं सोडवून द्यायचं आहे? कुठं होता इतके दिवस? बरं नव्हतं. आता बरं आहे. स्वतःच घालून मारा पाहिजे तुला. कारण नाही ना देत उगाच. नक्की यात्रेला गेलता? राधानगरीला वे नाही, जरा तब्येत बरी नव्हती मॅडमांची, त्यामुळे गेलो नाही. आता आहे की परत सांगतोय तुला. तुमची झाली का? झाली बघ. हा साहेब बोलवाय नाही मला. 2 किलोमीटर पुढे. नुमजे म्हणजे काय सर? नुमजे म्हणजे न समजणे, न उमगणे, न कळणे. तसं त्याची यात्रा झाली मला नुमजलंच नाही. तुमची कधी आहे? तुमची कधी आहे? तुमची कधी आहे? तुमची कधी आहे रे? झाली. शाबास. लांब अधिक ओढा. लांबोडा 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 लांबोडा. सोडा. अरे असं होतंय, असंच होतं ना लांबोडा. असं पुढं ग्रामीण भागात लांबुडका म्हणतात. लांबुडका. तर ते लांबुडका नसते. काय असते? लांबोडा असं असते. आलं लक्षात? पुढं खाणे अधिक आवड. काय होणार? खानावळ. खाणे आवड. असं त्याचा अर्थ आहे. खानावळीत गेलं खाणे आवड असं ते जात आहे. आणि मग विदर्भात र लाळ म्हणतात, ळला र म्हणतात. तसं आहे ते खानावळ. हात अधिक ऊन हातून असं होणार. पुढं इच्छा अधिक इत. हा निघून जाणार. ई याला पूर्ण करणार. कसं होणार मग? इच्छित होणार. ठीक आहे. हर अधिक एक हरेक असं होणार. घर अधिक ऊन घरून. कुठून आणणार डबा? घरून आणला. धरून. काढ अधिक इत इन काढीन. लायकी. काढीन. एरंडी अधिक येल एरंडी. एरंडी अधिक येल एरंडी. कसं होणार? एरंडेल. एरंडेल असं. एरंडी अधिक येल एरंडेल असं होणार. एरंडी मधलं ई निघून जाणार. द अर्ध पडणार आणि या डला एडकाय पूर्ण करणार. म्हणजे कसं करणार? एरंडेल तेल. घ्या आता. एरंडेल झालं. ए लिहिलंस का? ठीक आहे. पुढे चला. जाऊया पुढं. सर थांबा की. मी कुठे चाललोय मग? इकडे पुढे जाऊया का म्हणाले? चिले कसा बसलाय बघा महाराजांसारखा.
प्रकट दिनाला काय होतं का? हा? ते सयाजी हॉटेलला काय करायला घेतात काल? इथं दारात दिसलास मला. जाऊ दे पुढं. थांबा सर. अजून थांबाच. हा हे बाबा 4-5 मिनिटात होते, आता संधी संपत्या. बास बास म्हणू नको. ते काय खीर आहे वे बास म्हणाय? लय पोट भरलं. हा सांगू पुढचा बघा. संधीचे इतर नियम. हे 4-5 नियम आहेत, खूप सोपे आहेत बघा. ही या शब्दयोगी अव्ययाची मागील संख्या विशेषणाची 2 प्रकारे संधी होते. कशी कशी संधी होते? ह चा लोप न होता म्हणलेला आहे बघा, आणि ह चा लोप होऊन म्हणलेला आहे. आता हे कसं लिहायचं? हे आहे तसं लिहायचं. बरोबर चिन्ह देऊन आपण कसं लिहायचं बघा. ह चा लोप न होता म्हणजे हा ह जो आहे तो आहे तसंच राहणार. म्हणजे कसं होणार बघा? दोन्ही असं होणार बघा. 2 अधिक ही दोन्ही. हे सांगा तिन्ही झाल्या, तिन्ही सांजा है ना, तिन्ही असं. हे कसं होणार? चारी र ला ह असं करणार. हे बघा चारी असं होणार. रबाराच्या माध्यमातून नाही येणार, अर्धचंद्राच्या माध्यमातून येणार. दोन्ही, तिन्ही, चारी. ह चा लोप न होता. आता तिकडे मात्र ह चा लोप होतोय, ह निघून जातोय, आणि मग कसं होणार सांगू? हे झालंय का? बाबा रांगोळी. 2 अधिक ही चला कसं होणार? दोन्ही दोन्ही होणार. ह चा लोप होणार, ह निघून जाणार. ह निघून जाणार आणि काय होणार बघा? वेलांटी आहे तशीच राहणार आहे. या नला ती पूर्ण करणार. तिन्ही तिन्ही असं होणार. इथं चारी असं. मला सांगा तला पहिली वेलांटी का आली रे? इथं तला दुसरी वेलांटी, इथं पहिली वेलांटी का आली सांगा? किंगफिशर काय म्हणलास? पुढला अक्षर काय आहे? दीर्घ आहे. पुढे दीर्घ आहे तर पाठीमागचा रस्व होणार. मराठी शब्द आहे. ठीक आहे, लिहा. मागील संख्या विशेषण अशी म्हणलेलं आहे बघा. मागील हे संख्या विशेषण आहेत बघा. आहे का? विशेषण नावाचं प्रकरण आहे. पुढे तुम्हाला ते संख्या विशेषण कोणते आहेत ते इथं कळणार आहे बघा. 2 प्रकारे संधी होतो हचा. झालं का? नाही सर, अजून काहीच नाही झाले. काहीच नाही झालं अजून. काय म्हणतोय आविष्कार? काय म्हणतोय? शाकाहारी? आज शाकाहारी खाल्ले? हान की चप्पल चपडून मग. आज शुक्रवार कोण शाकाहारी खाते? तू काय कमी मिक्स म्हणतीस काय? बघा हा येणार उशिरा गावाच्या मागून घ्या की समजून. काठीने कोंगड्या होते. जाऊ दे पुढं. आता तर जाऊ दे का? जाऊ दे जाऊ दे मला गुदगुल्या व्हायला राव काय तरी. अजून काय तुम्ही जाऊ दे म्हणणार? मॅडम सांगा आज्ञा द्या. द्या जावा. ठीक आहे, चला पुढे बघा. शब्दांना अनुरूप किंवा अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दांचे सामान्य रूप होऊन मग पूर्वरूप संधी होते. हे तुम्हाला घरून लिहून आणायला सांगितलं होतं, त्यासाठी पीडीएफ पाठवलेली आहे. लाईव्हच्या मुलांना हे कळू शकतंय, त्यांनी लिहू शकतात नंतर बघून पाठीमाग घेऊन. पण तुम्हाला पीडीएफ टाकली होती. ठीक आहे, जे लाईव्हला आहेत ज्यांनी आपली बॅच खरेदी केली त्यांनी मला मेसेज करा, तुम्हाला पीडीएफ टाकतो सगळी. हा, युट्यूबचे जे लेक्चर बघतायत त्यांनी सुद्धा टाका, मला मेसेज करा, व्हॉट्सअप करा, तुम्हाला नोट्स पाठवतो सगळ्या. टेन्शन घेऊ नका, सुट्टी देऊ नका, जाऊन झाडून. जाऊ दे. बघा, शब्दांना म्हणले ही शब्द आहेत, त्याला पुढे अनुरूप किंवा अनुसार शब्द जोडायचे आणि त्यांचं सामान्य रूप. सामान्य रूप नावाचं प्रकरण आहे पुढे तुम्हाला. सामान्य रूप म्हणजे अंत्याक्षरात बदल, म्हणजे शेवटच्या अक्षरात बदल होतो. सामान्य रूप या शब्दाचा अर्थ काय की शेवटच्या अक्षरात बदल होतो. आणि पूर्वरूप संधी, पूर्वरूप म्हणजे काय
पुढच्या शब्दातला अ निघून जातो, स्वर निघून जातो, पहिलं स्वर आहे तसा राहतो, असा त्याचा अर्थ होतो. गरज अधिक अनुरूप कसं होणार? गरजेनुरूप असं होते बघा. गरजानुरूप होते का? रूप रला दुसरा उकार मी शिकवले तुम्हाला रूप शब्द. गरज अधिक अनुरूप गरजेनुरूप असं होते. लिहा हे सांगा. गरजेनुसार आपण म्हणत नाही का, हा नुसता गरजेनुसार आमच्याकडे येतो, गरज संपली की आम्हाला लाद देतो बॅकवर्ड वर, बरोबर ना? गरजेनुसार. शाळा अधिक अनुसार सांगा. शाळेनुसार. सोपं आहे हे, काय पाठांतर करायची गरज नाही किंवा एवढं काही समजून घ्यावं असं पण नाही. तुम्ही डायरेक्ट उत्तर देऊ शकता. 4थी 5वीची पोरं सरळ सरळ सांगतात बघा, एवढं सोपं आहे. पुढचं सांगा बघू. तोंडी. विषयानुरूप असं होणार. विषयानुरूप. विषयानुरूप असं. काल कोणतरी याची फाईल मागितली, पीडीएफ मागितलेली बघा शब्दसंग्रहाच्या, बरोबर का? फी वगैरे कंप्लीट झाली की सगळं टाकतो, नोट्स वगैरे सगळं टाकतो, काही टेन्शन घेऊ नका. मी माझ्याकडे ठेवून काय करू? 2 होणार आहेत का? ते डबल होणार आहे, एकच राहणार. काय ठेवत नाही. मागच्या बॅचच्या मुलांना विचारा, सगळं दिले, सगळं टाकलेलं आहे, सगळं ग्रुप भरलेला आहे. अजून डिलीट मारलेलं नाही, वाटल्यास दाखवतो. सगळं टाकतोय, इत्यंभूत टाकतोय सगळं. प्रश्नपत्रिका असू दे, प्रश्न असू दे, नोट्स असू दे, सगळं टाकतोय मी. तुमचं फक्त एकदा क्लिअर झाले असं तिकडे मॅनेजमेंटने समजलं की मग सगळं नोट्स वगैरे टाकतो. नाहीतर आता त्या घेणार नाही, तसं नको. काही जण तसंच करतात, 4-8 दिवस येतात, नोट्स वगैरे घेतात, सगळं जातात निघून. त्याचा हे राहत नाही, व्हॅल्यू काय राहत नाही बघा. आणि फुकट दिलं तर काय म्हणतात नव्हते, त्याची किंमत होत नाही. कुणाचंच फुकट काय घ्यायचं नाही. उपकार राहतात आपल्यावर तसेच ते, आणि हे पण राहत नाही. रक्कम. आता इथं काय होतं बघा, रक्कम अधिक अनुसार. इथं द्वित निघून जाते बाळांनो. हा कसं होणार मग सांगा? रक्कमेनुसार की रकमेनुसार? रकमेनुसार असं येणार बघा. रकमेनुसार असं नाही. रक्कम अधिक अनुसार, रकमेनुसार असं होणार. द्वित निघून गेलं बघा. इथं कसं होणार? अ निघून जाणार, नुसतं पद्धतीनुसार, आमच्या पद्धतीनुसार असं आपण म्हणतो की आमच्या पद्धतीनुसार. या पद्धतीनुसार. पद्धती अधिक अनुसार, पद्धतीनुसार. झालं? पुन्हा सांगू? पाठीमागे रे, पुन्हा सांगायची गरज आहे? जाऊ दे पुढं. मॅडम, मोरे मॅडम, पहिल्यांदा जाऊ दे म्हटल्या बघा. द्या आता हे काय बघा. शब्दांचा उच्चार करताना गडबडीमुळे काही वर्ण एकमेकात मिसळतात. गडबडीमुळे म्हटलेलं आहे. आणि यातून संधीचा जन्म होतो. संधी हे मुख्यतः तत्सम. तत्सम म्हणजे कोणते रे? जशीच्या तसे, म्हणजे संस्कृत. थोडक्यात तत्सम शब्दाच्या बाबतीत होतात, म्हणजे संस्कृत शब्दांच्या. तरीही मराठीत बोलण्याच्या ओघात शब्दांची सरमिसळ होऊन नवीन रूपे तयार होतात म्हटलेलं आहे. सरमिसळ म्हणजे काय? सर मिसळ पाव खातात. सरमिसळ म्हणजे शब्दांची मिसळ होते, एकमेकात मिसळतात आणि मग यातून नवीन रूपे तयार होतात असं म्हटलेलं आहे. मग कसं होईल सांगा? तर ही कशी रूप होतील सांगा बघू. संपवतोय तसं 5 मिनिटात संपवतोय. येतो अधिक आहे, येत आहे नाही, येतो हे किंवा येतोय असं होते बघा. मला राग येतोय. कुठल्या पिक्चरात माहिती आहे? सिंगम. मला राग येतोय असं काय बघा. येतो हे असं. हे सांगा. गेली अधिक आहे, सपली, सॉरी गेली हे किंवा गेली हे असं. गेली यो, मी गेली गो असं. मी आली यो असं म्हणतात की नाही पोरी, तर ते असं. मी होऊन का तिकडे जाणार नाही, मी होऊन का तुमच्या गावाला येणार नाही, मी होऊन का यात्रेला येणार नाही, बोलवलं तर येणार असं. मी होऊन, लक्षात ठेवा. पुढं बसला अधिक आहात, बसलात, बसलात असं येणार. बसलात, बसला हात असं पण येतं बघा. बसला हात. बसला हात का? चकनापणी आणला हात का? बसला अधिक आहात, बसला हात. ठीक आहे. पुढं खेळत अधिक आहात कसं होणार सांगा? खेळतात किंवा खेळता हात असं. लिहा, दोन्ही पद्धतीने लिहा.
या पद्धतीने. पडला अधिक आहात, पडलात किंवा पडला आहात असं. चालली अधिक आहे, चालली हे किंवा चालली य, मी चालली हे, चालली य असं. चालली य किंवा चालली हे दोन्ही चालतंय. आ काढून टाकायचं नुसतं रे. चाललीय किंवा चालली हे आणि हे काढायचं य घालायचं. चाललीय असं. आपण अधिक होऊन, आपण होऊन असं द्या. आणि हे कसं खेळत आहात, खेळता आहात किंवा खेळतात दोन्ही पद्धतीने द्या. पडलात किंवा पडला आहात असं. आ काढून टाकायचा होय. इथं सुद्धा मी होऊन, मी होऊन, आपण होऊन, तसं मी होऊन जसं केलं तसं आपण होऊन. आपण होऊन काय जाणार नाही तिकडं, आपण होऊन काय मी बोलवणार नाही असं म्हणतात बघा. समजलं का? आपण होऊन त्याला काय हात लावणार नाही असं म्हणतात बघा. मी होऊन काय तिकडे जाणार नाही. खेळतात आणि काय खेळता हात किंवा खेळतात दोन्ही पद्धतीने द्या. जसं पडला हात, पडलात दोन्ही पद्धतीने. बसला हात का, शुद्ध बोलतात काही लोक अशा पद्धतीने. बसला हात का, जेवला हात का. कराडमध्ये तसं नाही. कराडमध्ये जेवला, बसला, आला, गेला, जेवला. आणि आपल्या कोल्हापूरमध्ये कसं जेवल्यासा, आल्यासा, जेवायलायसा, काय करायलायसा, हाडकं फोडायलायसा. आणि सांगलीमध्ये काय करायलायस, यायलायस काय, जेवायलायस काय, इसलय. सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात लासलय. आलास, गेलास. आमच्या गावाकडे काय कर, आलताव, गेला ताव, ताववर लय जोर. हा आणि स पण आल्यासा, गेल्यासा पण लय. जेवल्यासा सूर वाटतात जरा. काय करायल्यासा, पेटाला म्हणतात. पेटाला 2 भाकरी खाल्ल्या. पेटाला पेटाला 4 भाकरी खाल्ल्या असं म्हणतात. पेटाला म्हणजे बसल्या, पेटाला बसल्या असे, बैठ गेला असं. चला झालं नाही अजून. आता शेवटचं आहे तेवढं घेऊया. म्हणजे संधी प्रकरण आपलं लिहिलं नाही हे घरी. काल आपला तास झाला नाही, मग असं काय केलं तुम्ही? लिहायला हवं होतं तुम्ही. बघा लक्ष द्या. जाऊ दे, लिहा की तुम्ही नंतर. मोबाईल मध्ये आहे की तुमच्या. लिहिलंय मग असं का करताय? नको नको का म्हणताय? जाऊ दे विद्या, सॉरी ज्योती, तुमचं दोघींचं तसंच व्हायला. माझं गती समास च्वी रूप म्हणतात बघा. याला सोपं आहे, फक्त नावच अवघड आहे आणि हे लिहिलेलंच अवघड आहे, बाकी काय नाही. इथं लय सोपं आहे. तुम्ही ही तोंडी सुद्धा सांगू शकता हे न बघता. शहर अधिकी अधिकरण, शहरीकरण. नूतन अधिकी अधिकरण, नूतनीकरण. अंग अधिकी अधिकार, अंगीकार. करण कुठे आहे? कारण अधिकी अधिक भूत, कारणीभूत. औद्योगिक अधिकी अधिकरण, औद्योगिकीकरण. उद्योग अधिकी अधिकरण, उद्योगिकीकरण. एवढं सोपं आहे. आता हे बघूया आपण काय म्हटलेलं मला. शब्दाला ई हा प्रत्यय लावलाय का, त्यापुढे क्रू या धातूची. क्रू म्हणजे काय? क्रू या धातूची रूप कर किंवा कार किंवा करण. क्रू या धातूची करण किंवा कार किंवा भूत अशी, आणि भूत म्हणजे करण किंवा कार ही क्रू या धातूची रूप आहेत. आणि भूत अशी रूपे लावून होऊन सामासिक शब्द बनविले जातात. सामासिक म्हणजे एकत्र आणायचं. ह्यांना संस्कृत मध्ये च्वी रूपे असे म्हणतात. काय म्हणतात? च्वी रूपे. संस्कृत मध्ये समासाच्या या प्रकाराला गती समास असे म्हणतात. समास या शब्दाचा अर्थ एकत्र आणायचं. गती म्हणजे काय? 2 किंवा 3 शब्दांना एकत्र आणणाऱ्याला गती समास म्हणायचं. काय म्हणायचं? संधीमध्ये 2 शब्द एकत्र येतात. गती समासामध्ये 3 वर्ण किंवा 3 शब्द एकत्र येतात थोडक्यात, असं त्याला गती समास म्हणायचं. आणि यातील ई हा प्रत्यय जो आहे तो पर रूप संधीने लागतो. पर रूप संधीमध्ये दुसरा वर्ण, पर म्हणजे दुसरा, आहे तसाच ठेवायचा. बरोबर का? पहिला स्वर काढून टाकायचा. आणि पूर्व रूपाच्या वेळेला पहिलं रूप आहे तसं ठेवायचं, पहिला स्वर, दुसरा काढून टाकायचा. म्हणजे हा ई आहे तसाच राहणार. समजतंय का तुम्हाला? हा ई आहे तसाच राहणार. यातला अ जो आहे, क मधला अ, ग मधला अ, न मधला अ, हे निघून जाणार आणि त्याच्यामध्ये ई मिसळणार. म्हणजे कसं होणार बघा. शहर यातला अ काढून टाकल्यावर र अर्धा पडणार. म्हणजे कसं होणार? शहरी, र ला दुसरी वेलांटी, शहरीकरण.
सारखं सारखं परीक्षेला येते बाळांनो, हे सगळं सारखं परीक्षेला येत आहे. आ एम पी. सर आवाज चालू आहे का बघा. कुठला तिथला आवाज येत नाही. पूर्ण आवाज येत नाही. 19 जण आहेत त्याला, 22 जण आहेत त्याला. शेल संपले तो. पुढचं सोडवा बघू तुम्ही. तिथे जरासं मेसेज करा सेल घातल्यावर येते का. बघा भरपूर आहे. आता या बॅचला तर मला वाटतं 100+ मुलांनी घेतल्या मराठीची बॅच, खूप जणांनी घेतल्या. सगळी बसत नाहीत लाईव्हला. बघा शहर अधिक ई अधिक करण काय होणार? शहरीकरण. नूतन अधिक ई अधिक करण काय होणार? न मध्ये ई मिसळणार म्हणजे कसं होणार? नूतनीकरण असं होणार. नूतनीकरण. इथे सांगा नला दुसरा जुकार लक्षात ठेवा. नूतन हा शब्द असा येतो बाळांनो, लक्ष द्या. नूतन हा शब्द असाच, पहिला उकार द्यायचा नाही. नूतन वर्षाभिनंदन, नला दुसरा जुकार. अंग अंग नाही, अंग का? अनुस्वाराच्या अलीकडे अक्षर असव. हे कसं होणार? अंगीकार असं होणार. अंगी अंग अधिक ई अधिक कार. अंगीकार. सगळे परीक्षेला येऊन गेलेत. कारण अधिक ई अधिक भूत सांगा. कारणीभूत. बरा दुसरा जुकार येणार. कारणीभूत. ठीक आहे. पुढचं लिहिला असेल तुम्ही. औद्योगिक ईक प्रत्यय येतं. क मध्ये ई मिसळायचा. ग ला आहे तशीच वेलांटी ठेवायची. पुढं करण ई यात मिसळतो बघा क मध्ये. कसं होणार सांगा? औद्योगिकी असं येणार. बरोबर आहे का? ग ला ग ची पहिली वेलांटी आहे तशीच. क मध्ये दीर्घ ई आणि पुढं करण जोडायच्या. पुढं करण. औद्योगिकीकरण असं होणार. औद्योगिक अधिकी अधिक करण. औद्योगिकीकरण. उद्योग. इथं उद्योगिक करायचं नाही, उद्योगिक नाही. औद्योगिक हा शुद्ध शब्द आहे. औद्योगिक हा शुद्ध शब्द आहे. त्याला ई प्रत्यय जोडला आपण. औद्योगिकीकरण झाला. हा तर सारखा येतोय परीक्षेला. आतापर्यंत 20-22 वेळा आला असेल. उद्योगीकरण. औद्योगिक नाही, उद्योगी. उद्योग अधिक ई. ग मध्ये ई मिसळणार. ई का नाही, उद्योगिक नाही. औद्योगिक शुद्ध आहे आणि उद्योग शुद्ध आहे शब्द. कसं होणार? उद्योगीकरण. हे दोन शब्द सारख्या परीक्षेला येतात बाळांनो शुद्ध लेखनाला. उद्योगीकरण असं होणार. लिहा. उद्योग अधिकी अधिकरण असं झालं. आणि शेवटचं आहे ते 2 मिनिटात होते. खूप सोपं आहे. मग आपलं संधी प्रकरण संपते. आता बसू मॅडम. पाठीमागे इकडं सगळ्यांचं झालंय का रे? चला बघा आता हा शेवटचा आहे. मग पुढे काय नाही, आपले नियम हे आहेत, संधीचे शब्द आहेत. आपण ते स्वाध्याय उद्याला बघायचे. स्वाध्याय. काही शब्दांचे स्वर संधी होताना आधीच्या शब्दातील शेवटच्या अक्षरात बदल होतो असं म्हणलेलं आहे बघा. म्हणजे शेवटच्या अक्षरात बदल होतो म्हणजे काय रे? काही शब्दांचे स्वर संधी होताना म्हणजे स्वर संधी होताना आधीच्या शब्दातील शेवटच्या अक्षरात म्हणजे यामध्ये बघा, यामध्ये काय होतो? नुसता बदल होतो. मग बदल काय करायचा आहे? भोळा अधिक सर भोळसर असं आपण म्हणतो बघा. भोळा सर म्हणतो का? आणि भोळी मॅडम असं म्हणतो का आपण? नाही, तसं काय म्हणत नाही. भोळा सर भोळसरच म्हणतो आपण. कथा अधिक करी कथेकरी म्हणतो आपण. बरोबर आहे का? त्या कथकरी कथेकरी असं म्हणतो आपण. पुढं मेंढी अधिक वाडा मेंढवाडा असं म्हणतो. मेंढवाडा असा शब्द आहे. जसं जेवायला वाडा तसं मेंढवाडा. समजलं? पुढं लुच्चा अधिक गिरी. इथं चलाच आहे तर काय झालं? चुकून हे झालेलं आहे. बस चुकून झालेलं आहे. लुच्चा चलाच आहे इथं. लुच्चा अधिक गिरी करा. काय होणार? लुच्चेगिरी. लुच्चा अधिक गिरी लुच्चेगिरी. लुच्चेगिरी लयच मोठं. लुच्चा अधिक गिरी लुच्चेगिरी. ही आडवी मांडणी आहे, उभी मांडणी ही अशी हो. लुच्चेगिरी दोन्ही पद्धती लिहिलं तर चालतं बघा.
झालं? काही शंका याच्यामध्ये आहे का? शंका काही नाही. तुम्ही काय करा, उद्याच्या तासाला म्हणजे आपण स्वाध्याय प्रश्न घेणार आहोत. हे स्वाध्याय प्रश्न संधीवर आतापर्यंत झालेली सगळी संधी तुम्ही अभ्यासून यायचा आहे. स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी, आणि मग पूर्वरूप संधी आणि पररूप संधी. आलं का लक्षात? सगळे इत्यंभूत प्रश्न शब्द सगळे तुम्हाला मांडलेले आहेत, तुमच्या समोर आहेत. एवढं कुठंच दिलं जात नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला सगळं राज्यसेवेच्या दृष्टिकोनातून दिलेलं आहे, एमपीएससीच्या दृष्टिकोनातून सगळं शिकवलेलं आहे. काहीच राखलेलं नाही. सगळं त्याचे अर्थ असतील, एका दुसऱ्या शब्दाचे अर्थ मात्र दिलेले नाही. जे शब्दकोशात मला सापडलेले नाही तेवढे, बाकीचं सगळं इत्यंभूत तुमच्या समोर मांडलेलं आहे. ठीक आहे? तर उद्या नाही स्वाध्याय प्रश्न आपण सोडवून घ्यायचे. ठीक आहे? थांबूया. बंद कर. सर्वांचे मनपूर्वक आभार.